Okay, guys, good morning, everybody. Yes, please. So, once again, I welcome you all in the regular lecture series on English grammar for military and some Saral Seva Bharati examinations. Well, yesterday we had a holiday because it was a Sunday, and today we are again back with our topic. I think on Saturday, when we left off the lecture, we were in the midst of something and discussing about the usage of modals. तर आपण कुड यांचा युसेज कसा केला जातो हे आपण पाहत होतो. ठीक आहे. तर आपण पाहिलं की कुडचे एक एक युसेज काय आहे. वन्स अगेन आय विल रिपीट ऑल ऑफ देअर युसेज so that you may get the crystal clear idea on how different modals are not only used in written English but also in spoken English. तर आपण पाहिलं की कुडचा एक युसेज काय आहे. We use could to talk about the past ability. Past ability म्हणजे काय. भूतकाळामध्ये एखादी गोष्ट करण्याची क्षमता तुमच्यामध्ये होती असं तुम्हाला दाखवायचं आहे. फॉर एक्झाम्पल, आय कॅन स्पीक 5 लँग्वेजेस. मी 5 भाषा बोलू शकतो. अँड आय कुड स्पीक 5 लँग्वेजेस. मी 5 भाषा बोलू शकलो. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल, आय कॅन डान्स वेल. मी चांगलं नृत्य करू शकतो. आय कुड डान्स वेल इन द वेडिंग सेरेमनी येस्टरडे. आणि काल लग्नात मी छान नाचू शकलो अशा अर्थाने वापरायचं. दुसरं आहे आस्किंग परमिशन. आपल्याला नम्र भाषेमध्ये किंवा फॉर्मल इंग्लिशमध्ये जर एखाद्या गोष्टीसाठी एखाद्या व्यक्तीकडून परवानगी घ्यायची असेल, परमिशन घ्यायची असेल, तरी आपण काय वापरतो. कुड यूज करतो. फॉर एक्झाम्पल, कुड आय ब्रिंग अ फ्रेंड टू युअर पार्टी. एक कॉल्ड बंजारा लँग्वेज. तुम्ही ऐकली असेल, मित्रमैत्रीण कोणी असतात ना, हां, गोरबोली म्हणतात याला. दॅट इज माय मदर टंग. मराठी सेकंड लँग्वेज, हिंदी थर्ड लँग्वेज, इंग्लिश फोर्थ लँग्वेज, आणि त्याच्यानंतर मला बेंगॉली येतं, संस्कृत येतं, गुजराती येतं. त्या वेगळ्या भाषा आहेत सगळ्या. हो हो, सगळीकडे आहेत. पण विदर्भामध्ये संख्या जास्त आहे. मराठवाड्यात थोडी कमी आहे, पश्चिम महाराष्ट्रात थोडी कमी आहे. असं विदर्भामध्ये जास्त आहे लोकसंख्या. ठीक आहे. चला नंतर डिस्कस करूया ते. सो आस्किंग परमिशन. तर आपल्याला परवानगी घ्यायची असेल नम्र भाषेमध्ये, फॉर्मल वेनी, तर आपण काय करतो. कुड वापरतो. फॉर एक्झाम्पल, कुड आय ब्रिंग अ फ्रेंड टू युअर पार्टी. मी माझ्या मित्राला तुमच्या पार्टीमध्ये आणू का. ओके. कुड आय इंट्रोड्यूस माय फ्रेंड टू यू. माझ्या मित्राची तुमची ओळख करून देऊ का. कुड वापरला म्हणजे अगदी नम्र. आता एखाद्याला सांगायचं आहे, हे लाईट बंद करता का. नम्र भाषेमध्ये आपण मोठ्या माणसं, सर ते लाईट बंद करता का. टोन आपला तसा असतो. एक्सक्यूज मी, कुड यू प्लीज स्विच ऑफ द लाईट. तुम्ही ते लाईट बंद करू शकता का. इथे आपण काय केलंय, कुड वापरलाय. तर कधीही लक्षात घ्या, फॉर्मल वेनी म्हणजे आपल्याला अगदी औपचारिकपणे जर विनंती करायची असेल तर काय वापरायचं, कुड वापरायचं. नंतर आहे पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता, एखाद्या गोष्टीची शक्यता आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, माय कीज कुड बी लॉक्ड इन द कार. माझ्या चावी कदाचित कारमध्ये असू शकतात. बरोबर आहे. दे आर नॉट इन माय पर्स. ते माझ्या पर्समध्ये नाही आहे. तुमच्या बाबतीत असं कधी घडलं का. एखादी गोष्ट आपल्याकडेच आहे आणि आपण त्याला शोधतोय. मी आता एक्झामसाठी घरी गेलो, कानात हेडफोन आहे, मला जिथे उतरायचं आहे तिथे ना, झोपलेलो होतो ना मी प्रवासात 2 गोष्टी खूप छान करतो. एक, मंत्रजप आणि झोप. मला प्रचंड झोपायला आवडतं. तुम्ही मला किती वाजता झोपायला लावा, मी मुद्दामून बसनी ट्रॅव्हल करतो, झोपायला मिळतं म्हणून. मी प्रचंड झोपतो प्रवासात. आणि जाग आला की मग आपलं आध्यात्मिक स्पिरिच्युअलिटी. तर मला जिथे उतरायचं मी तिथे न उतरता भलत्याच गावाला गेलो. मग ते मला उतरायचं मंगरुळपीरला, गाव आलं मानोरा. तिथून दोन्हीकडून मला माझं गाव जवळ आहे. मी उतरलो, एक हेडफोन या कानात आहे, एक सापडला, डब्बीत टाकला, शोधत बसलोय. ट्रॅव्हल्सवाल्याला म्हटलं, थांब माझा हेडफोन सापडत नाही तुझ्या, ते पाठव म्हटलं याला. मग त्या माणसाने ते पाठवलं. बरोबर आहे. ते पाठवल्यानंतरही मी तोही शोधतोय आणि मीही शोधतोय. मी विचार केला, अरे म्हटलं 3000 रुपये गेले म्हटलं आता आपले वाया. एक हेडफोन घेऊन काय करणार आहे ना मी. आणि नंतर तो काय म्हणे, अहो साहेब ते काय तुमच्या कानाला. मग कानाला हात लावला. अरे यार म्हटलं, 15 मिनटं त्याची सगळी सीट विचारायची, खाली वर सगळी शोधून काढली. आणि ते हेडफोन कुठे मिळालं, इथे मिळालं. आहे की नाही. एक इंग्लिश सिरियल आहे फॉल्टी टॉवर्स म्हणून. एक बाई आहे, ती हॉटेलमध्ये राहायला जाते, तो मॅनेजर आहे. तर ती त्या मॅनेजरला म्हणते, वेअर इज माय गॉगल. त्या ब्रिटिश, वेअर इज माय गॉगल. ती म्हणते, युअर गॉगल इज देअर. असं म्हणतो, युअर गॉगल इज देअर. ते तुझे गॉगल तिथे आहेत. ती म्हणते, देअर, हु पुट देम इन देअर. तिथे आहेत का, त्यांना कुठे ठेवलं. ती अगेन म्हणते, एक्सक्यूज मी मारिया, युअर गॉगल इज देअर. आणि ते तिचे चष्मे असे डोळ्यावरच तिने लावलेले
असतात, आहे की नाही? असं बऱ्याचदा आपल्याकडनं होतं की आपल्याकडे आहे म्हणजे त्याला काखेत कळसान गावाला वळसा असा प्रकार आहे की नाही. मला बऱ्याचदा वॉलेट वगैरे मी विसरून जातो, आहे की नाही. नंतर अस्वस्थ होतं, अरे क्रेडिट कार्ड आहे, हे आहे ते आहे, नंतर कळतं की अरे वॉलेट आपल्या ड्रॉवरमध्येच. असं बऱ्याचदा होत असतं ते. ठीक आहे, चला आता पॉसिबिलिटी शक्यता. माझ्या कार चावी पर्समध्ये नाही आहे म्हणजे ऑब्व्हियसली ते कुठे कारमध्ये राहिलं असेल. माय कीज कुड बी लॉक्ड इन द कार, दे आर नॉट इन माय पर्स. म्हणजे काय, आता इथे कुड बी वापरलाय. तर कुड बी कधी वापरतात, आपल्याला शक्यता दाखवायची असेल तर. दुसरं पलाइट रिक्वेस्ट आहे, नम्र विनंती करायची एखाद्याला, नम्र विनंती. कुड यू लेंड मी अ हँड. आता कुड यू लेंड मी अ हँड म्हणजे आपका हात दे दो असं नाही, ते हात मागायला जातात ते वेगळं. ठीक आहे, कुड यू लेंड मी अ हँड याचा अर्थ होतो प्लीज हेल्प मी, मला मदत कराल का. हे लक्षात ठेवा, इंग्रजी भाषेमध्ये असे वाक्य आले ना ते शब्दशः अर्थ नाही होत. फॉर एक्झाम्पल, कुड यू लेंड मी अ हँड, मला तुम्ही तुमचा हात देता का असा अर्थ नाही आहे, म्हणजे मला मदत करता का. फॉर एक्झाम्पल, मला हा टेबल उचलायचा आहे, आता मला एकट्याला नाही उचलणार मी, एक्सक्यूज मी गाईज कुड यू लेंड मी अ हँड प्लीज. तुम्ही सगळ्यांचा हात मला द्यायचा अर्थ हा टेबल उचलण्यासाठी मला मदत करा, अशा अर्थाने आपण ते वापरतो. ते हिंदीमध्ये आहे ना की कल मैं तुम्हारे घर तुम्हारा हाथ मांगने आऊंगा. तर हात मांगने आऊंगा म्हणजे हात मागतो का, तो हात मांगने आऊंगा मतलब शादी के लिए मैं तुमसे रिश्ता लेके आऊंगा, अशा अर्थाने आहे ते. नंतर आहे पलाइट ऑफर. ठीक आहे, इट्स नॉट पोलाइट, पलाइट, पलाइट ऑफर आहे. नम्र एखाद्याला प्रस्ताव द्यायचा असेल, आय कुड ड्राईव्ह यू टू द एअरपोर्ट, मी तुला एअरपोर्टला सोडू शकतो, म्हणजे तुम्ही त्याला प्रस्ताव देताय. ओके, आय कुड टेक यू ऑन अ डेट, मी तुम्हाला डेटवरती घेऊन जाऊ शकतो, असा आपण काय घेतलाय, अर्थ घेतलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून एखाद्याला आपण प्रस्ताव, आय कुड ऑफर यू अ ग्लास ऑफ वॉटर, मी तुम्हाला एक ग्लास पाणी देऊ शकतो. आय कुड हेल्प यू इन मराठी ग्रामर, मी तुम्हाला मराठी ग्रामरमध्ये हेल्प करू शकतो. तर कुड हे कधी कधी काय होतं, नम्र एखाद्याला प्रस्ताव द्यायचा असेल, ठीक आहे, किंवा एखाद्याला आय कुड मॅरी यू, मी तुमच्याशी लग्न करू शकतो, म्हणजे काय केलं, प्रस्ताव दिलाय समोरच्याला. तर कुडचे जे आहेत वेगवेगळे काय असू शकतात, त्याचे युसेज असू शकतात. ठीक आहे, नंतर आहे मेकिंग सजेशन्स, सुचवायचं एखाद्याला काहीतरी. फॉर एक्झाम्पल, वी कुड ऑर्डर अ पिझ्झा फॉर डिनर टू नाईट, आज रात्री जेवणासाठी आपण पिझ्झा ऑर्डर करूया. रविवारी मेस बंद असली की आपण खातो ना, पाणीपुरी खातात मुली, काही लोक डोसा खातात, काही लोक उपाशी राहतात. एव्हरी संडे आय डू फास्ट, तर रात्रीच्या वेळी मी उपवास करतो. उपवास दिवसा करायचा नसतो ॲक्च्युली. तुम्ही एक प्रयोग करून पहा, रात्रीच्या वेळी तुम्ही उपाशी झोपा. तुम्हाला जर पोटाशी संबंधित काही विकार असेल किंवा बाकी काही प्रॉब्लेम असेल, चिडचिड होत असेल, मेमरी कॉन्सन्ट्रेशन होत नसेल, किंवा होतं ना कधी कधी हार्मोनल इम्बॅलन्स होतो आपल्या बॉडीमध्ये, मुलींच्या शरीरांमध्ये लवकर होतो ॲज कम्पेअर टू बॉईज. तर तुम्ही एक काम करा की उपवास दिवसा खा, सकाळचं नाश्ता करा, जेवण करा, आणि संध्याकाळी 6 नंतर काही खाऊ नका. आप वैसे ही सो जाइए, झोप पण येते तुम्हाला. सकाळी जेव्हा तुम्ही उठाल ना, देन यू विल एक्सपिरियन्स की तुम्हाला खूप हलकं वाटतंय आणि तुम्हाला एकदम फ्री वाटतंय. सो एव्हरी संडे इन द इव्हिनिंग, हां बरोबर आहे, मी कधीच जेवण करत मागच्या 6 महिन्यापासून शक्यतो मी अवॉइड करतो. कोणी आलं, मित्र वगैरे आलं, कोणी आलं तर मग ठीक आहे, पण मी अवॉइड करतो. म्हणजे आपला एक उपवास होतो, ज्याला शरीराचं काय म्हणतो आपण, डिटॉक्सिफिकेशन म्हणतो. आणि आपल्याला जेवढी गरज आहे त्याच्या हाफच जेवण करायचं रात्री. सकाळी ज्या लोकांना उठायला त्रास होतो, आळस वाटते, का झोप पूर्ण झाल्याची फिलिंग येत नाही, दिवसभर थकवा येतो, त्यांनी एक प्रयोग करायचा. तुम्ही 4 चपाती खात असाल, तुम्ही 2 किंवा 2.5च खा, आणि शक्यतो राईस जे आहे ते बंद करून टाका. बरोबर आहे, राईस जे आहे ते बंद करा. पण अजूनही सांगतो, जे एक्सटर्नल डाएट अफोर्ड करू शकतात त्यांच्यासाठीच आहे. जी मुलं फक्त मेसवर जेवतात त्यांनी मात्र तसं करू नये, कारण तुम्ही ऑलरेडी फिजिकल ॲक्टिव्हिटी करताय, त्यामुळे जेवढं खाल्लं तेवढं कमीच आहे. माझ्याकडे माझा भाऊ आहे, मावस भाऊ राहायला, तर मला म्हणजे 4 दिवसात जेवढं लागतं तेवढा तो एका दिवसात खातो. कुकरभर भात शिजवतो तो एकट्यासाठी, तेवढा तो खातो, तरी त्याच्या अंगावर फॅट नाही, कारण रोज सकाळी 10-12 किलोमीटर तो रनिंग करतो. तर तुम्ही एखाद्या वेळी म्हणून करून पहा, आत्ता सध्या असं करू नका, नाही तर तुम्ही वीक होऊ शकता. ठीक आहे, किंवा मग तुम्हाला केळी असेल, ड्राय फ्रूट्स वगैरे तुमचा आहार पाहिजे. आता मी ते अफोर्ड करू शकतो म्हणून मी जेवण कसं केलं आहे, कमी केलं. दुसरं, आता मेकिंग सजेशन, वी कुड ऑर्डर अ पिझ्झा फॉर डिनर टू नाईट. एखाद्याने म्हटलं की ताई मला ना हे गणित समजत नाही आहे, यू कुड आस्क युअर टीचर, तू तुझ्या टीचरला विचारू शकतो. मे बी यू कुड सी अ व्हिडिओ ऑन यूट्यूब, तू यूट्यूबवरती व्हिडिओ पाहू शकतो. असं तुम्ही काय केलं आहे, एखाद्याला सजेशन्स दिलेलं आहे. ठीक आहे, नंतर आहे चॉईसेस ऑर ऑपॉर्च्युनिटीज, तुमचा पसंतीक्रम आहे. ठीक आहे, करीना हवी का कटरीना हवी, ठीक आहे, पसंतीक्रम आहे. ऑपॉर्च्युनिटीज आहे, मिळालेली संधी आहे. यू कुड फ्लाय अलोन ऑर वी कुड टेक द ट्रेन टुगेदर. फ्लाय अलोन म्हणजे विमानाने प्रवास करणे, एक तर तू एकटा विमानाने जाऊ शकतो किंवा आपण दोघे
सोबतच आगगाडीने जाऊ शकतो, बरोबर आहे. तुम्ही ट्रेनचा प्रवास पण खूप छान असतो, स्पेसिफिकली थर्ड AC असेल, सेकंड AC असेल. फर्स्ट ACचं तिकीट हे जवळजवळ विमानाच्या तिकीट एवढं असतं. म्हणजे इथून दिल्लीला जाण्यासाठी फ्लाईटला 5,500 रुपये लागतील तुम्हाला, तेवढेच पैसे तुम्हाला त्या फर्स्ट ACने मिळतात. पण त्यात जेवण मिळेल तुम्हाला, वायफाय मिळेल आणि ट्रॅव्हलिंग असं आरामशीर होतं. विमानाने काय होतं, तुम्ही लगेच पोहोचताय ना. ज्याला प्रवासाचा आनंद घ्यायचा आहे त्याच्यासाठी ते फ्लाईट नाही आहे. नॉर्मली थर्ड AC जे आहे ना ते पण खूप छान असतं. तुम्ही कधीतरी ट्रॅव्हल करून पहा, ट्रेन तुम्हाला आवडायला लागेल. म्हणजे अर्लियर मागचे 2.5 वर्ष मी आय ट्रॅव्हल्ड अ लॉट बाय प्लेन, अख्खा इंडियन हे ते. आता मला कंटाळा येतो. आता मला कुठे जायचं असेल ना, मी सेकंड AC किंवा थर्ड AC प्रेफर करतो. प्रवासाचा जो आनंद म्हणतो ना आपण, निसर्ग पाहत चाललोय, ते विकणारे लोक येतात, बळच त्यांच्याकडची भेळ खायची, त्यात एक वेगळा आनंद आहे. तुम्ही लक्षात घ्या, ते 20-30 रुपयाला देतो ना कागदामध्ये गुंडाळून, ते खाण्याचा जो आनंद आहे, ते काही तिथे आपण बाहेरचं खातोय किंवा काही असं नाही. सिंपल गोष्ट आहे. समजा तुम्ही एखाद दिवशी कात्रजच्या झूला गेलात, तुम्हाला तिथे कैरी दिसतीये, पोंगे बॉबी दिसतीये, तुम्हाला काकडी दिसतीये. आता आपल्याला माहिती आहे की ते काही खूप हायजिनिक नाही आहे, धूळ वगैरे साचतीये त्याच्यावर, पण त्या क्षणाचा जो आनंद आहे ना, तर तुम्ही पहा, ती काकडी कापताना, ते खाल्ल्यानंतर किंवा ती खाताना एक वेगळी फिलिंग येतं तुम्हाला. तर तुम्ही फिरता फिरता हातामध्ये शेंगदाणे आहे ते खाताय. तर काही गोष्टी आपल्याला स्टँडर्डनेससाठी नाही, तर काही गोष्टी आपल्या व्यक्तिगत आनंदासाठी म्हणून आपण ते करत असतो लाईफमध्ये, ठीक आहे. तर चॉईसेस किंवा अपॉर्च्युनिटीज आहे. आता त्याला आपण चॉईस दिली आहे. एक तर तू एकटा जाऊ शकतो विमानाने, अदरवाईज आपण दोघं सोबत एकत्र ट्रेननी जाऊ शकतो. तर कधीही आपल्याला चॉईसेस किंवा अपॉर्च्युनिटीज दाखवायची असेल तर आपण हे करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आय कुड मॅरी आयदर कटरीना और करीना, ठीक आहे की नाही. म्हणजे काय झालं, चॉईसेस आहे म्हणून काय वापरलंय, कुड वापरलंय आपण, ठीक आहे. चला पुढे जाऊया. त्यांच्यासाठी तोडणं काही मोठी गोष्ट नाही आहे. ऑफकोर्स आय लव्ह यू टिल आय फाइंड अ बेटर वन, दुर्जोय दत्ताची एक नॉवल आहे की नाही. ते तुम्ही जेव्हा थोडे मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला ते कळेल, आहे की नाही. चला पुढे जाऊया. आता पाहूया आपण, जसं कॅन कुड पाहिलं तसं मे पाहूया मित्रांनो. मे, अप्रैल के बाद कौन सा महीना आता है, मे. जून के पहले कौन सा महीना आता है, मे. बोलणारी म्हणून तो बकरी विकून टाकतोय, का चित्रपटात आहे ते अक्षय कुमारचं. त्यातले गाणं आहे, जब तक रहेगा समोसे में आलू मैं तेरा रहूंगा, असं काहीतरी गाणं आहे, ते मी लहानपणी पाहिलं. चला आता पाहूया आपण मे. आता मित्रांनो पहा, मे आणि माईट जे आहेत की नाही, या दोघांमध्ये बरंचसं साम्य आहे. काय आहे, सिमिलॅरिटी आहे दोघांमध्ये. म्हणजे ट्विन ब्रदर म्हणू शकतो आपण एकमेकांना, ठीक आहे. इसको रखो उसको निकाल दो, ट्विन भाऊ ते असू शकतात. तुम्हाला माहिती आहे का, मध्यंतरी मी लॅन्सेट जर्नल, जे मेडिकल सायन्सचं सगळ्यात मोठं आहे, त्याचं मंथली सबस्क्रिप्शन आहे. मी टॅबला वाचत असतो आवर्जून, सिन्स आय एम अ लाईफ सायन्स स्टुडंट. तर त्या बाबतीत मी फार अपडेट असतो. तर आत्ता इंडियामध्ये ट्विन्स होण्याचं प्रमाण वाढलं आहे. आधी तुम्ही पहा, जे जुडी मुलं व्हायची ना, मुलं किंवा मुली, तर हे फार कमी व्हायचे. आता ट्विन्सचं जे प्रमाण आहे, दर 1000 एक ट्विन्स व्हायला लागलं. तुम्ही बघा बारकाईने, गावागावांमध्ये पण तुम्हाला ट्विन्स व्हायला लागलेत. याच्यामागचं मेन रिझन काय, त्याच्यामागचं मेन रिझन आहे लग्नाचं वाढलेलं वय. आता मुलींचं वय असेल किंवा मुलांचं, असं आयडियली सायंटिफिकली म्हणतोय मी, इट इज नॉट माय पर्सनल ओपिनियन. फर्टिलायझेशनचं एक आयडियल एज काय आहे मुलींसाठी, तर 18 वर्षापासून ते 28 पर्यंत, त्या कालावधीमध्ये जर मुलं जन्माला आले तर ते मुलं पण हेल्दी असतात, ती विमेन पण हेल्दी आहे, आणि जेनेटिकल प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस कमी आहेत, बरोबर आहे. आत्ता तुम्ही पहा, मुलींचे लग्नाचे वय पण वाढलेले आहेत, 27, 28, 30 पर्यंत आहेत. मुलांचे पण आता 30+ होत आहेत. तर मुलांचं पण आयडियल किती आहे, 20 ते 21 वर्षापासून, कारण मुलींना प्युबर्टी लवकर येतं. तर 20 ते 21 पासून ते पुढे 27-28 पर्यंत मुलं झाली पाहिजे, नाहीतर काय होतं, पुढे त्याचे सिव्हिअर कॉन्सिक्वेन्सेस बॉडीवरती, स्पर्म काउंटवरती होतात. तर अलीकडे काय झालं की दोघांचे, म्हणजे दोन्ही पार्टनरची वय वाढलेले आहेत. वय वाढल्यामुळे तुमचं इंटरनल काय होतात, चेंजेस होतात बॉडीमध्ये, आणि त्या चेंजेस होण्यामध्ये काय होते की जिथे एका ओहमला एक स्पर्म फर्टिलाइज व्हायला पाहिजे, तिथे आता एका ओहमला 2 स्पर्म फर्टिलाइज होत आहेत इंटरनल चेंजेसमुळे, आणि त्यामुळे ट्विन्सचं जे प्रमाण आहे ते वाढलंय. म्हणजे दर 1000 समजा हॉस्पिटलमध्ये तुम्ही पहा 1000 बालकं जन्माला आलेले असेल तर त्याच्यामागे एक तुम्हाला काय दिसेल, ट्विन दिसेल. हे लॅन्सेटची भारतातली आकडेवारी आहे सध्या, ठीक आहे. जसं आपल्याकडे प्रत्येक 10 मधल्या एकाला काय आहे, आता डायबिटीज आहे की नाही, प्रत्येक 10 मधल्या एका मुलीला काय आहे, आता PCOSचं सिंड्रोम आहे की नाही. हे कशामुळे होते, लाईफस्टाईलमुळे. चला आता पुढे जाऊया आपण मे. आता मे आणि माईट जुळे आहेत एकमेकांचे. आता मे आणि माईटचा पहिला युसेज काय आहे, तर मे आणि माईटचा, हे बघा, हे मे पण आहे इथे, माईट पण आहे. आता एक एक सांगतो. आस्किंग परमिशन.
आता परवानगी घ्यायची आहे, तीही नम्र विनंतीने. जसं आपण शाळा कॉलेजेसमध्ये मे आय कम इन सर, मे आय गो आउट सर, तर कुड आणि मे हे दोन्ही कसे आहेत, पलाईट आहेत, नम्र आहेत, आणि दोन्हींचा वापर कुठे केला जातो, फॉर्मल इंग्लिशमध्ये केला जातो. मे आय हॅव मोर टाईम टू फिनिश माय प्रोजेक्ट. सो मे आय हॅव मोर टाईम टू फिनिश माय प्रोजेक्ट, मला माझा प्रोजेक्ट कंप्लीट करायला थोडा वेळ मिळेल का, असं आपण म्हणतो ना. कुड आय हॅव अ वर्ड विथ यू, फॉर एक्झाम्पल सर मे आय टॉक टू यू असं पण म्हणू शकता. कुड आय हॅव युअर नंबर, मे आय हॅव युअर नंबर, अशा अर्थाने पण तुम्ही बोलू शकता. म्हणजे कुड आणि मे दोन्ही कसे आहेत, पोलाईट आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल सर मे आय आन्सर द क्वेश्चन, मी या प्रश्नाचं उत्तर देऊ का. सर मे आय आस्क यू अ क्वेश्चन, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का. आत्ताच्या जनरेशनमध्ये हा प्रॉब्लेम्स होतोय की मुलं प्रश्नच विचारत नाहीत. इव्हन जे रेग्युलर कॉलेजेसमध्ये वगैरे, अँड आय वॉज अ रेग्युलर फॅकल्टी मेंबर ॲट ए मॅनेजमेंट कॉलेज लास्ट इयर, कम्प्लिटली आठवड्यातनं 3 दिवस. तर मला असं वाटायचं की यार स्टुडंटनी प्रश्न विचारला पाहिजे, आहे की नाही. किमान बायोलॉजी तुम्ही शिकवताय, किंवा तुम्ही समजा हिस्ट्री शिकवताय, लिटरेचर शिकवताय. त्याही वेळेला माझे काही मित्र प्रोफेसर्स आहेत, बॅचमेट्स, मी त्यांना पण आवर्जून विचारतो ना, ते म्हणतात की यार प्रश्नच विचारत नाहीत मुलं. म्हणजे प्रश्नही स्वतःच विचारायचा, उत्तरही त्याचं मुलांनी द्यायचं. मैं जब कॉलेज में था ना, तो मेरे प्रोफेसर ने 2 बार मेरे को बाहर निकाल दिया था क्लास की. ते झुऑलॉजीचा प्रोफेसर माझं कधी पटलं नाही. मला असं वाटायचं की मी त्यांच्यापेक्षा हुशार आहे की नाही, आणि त्यांना वाटायचं की मी फिजिओलॉजीत PhD, मी याच्यापेक्षा हुशार आहे. तर त्यांनी शेवटी मान्य केलं होतं की साले तू फिजिओलॉजी में मेरे से ज़्यादा टॅलेंटेड आहे. कारण मला माहीत होतं की ते कुठलं पुस्तक वाचून शिकवतात, त्यांच्या हातात ते दिसायचं. तर ते काय शिकवणार आहे, सिलेबसनुसार शिकवतात. मी 2 वेळेला ते आजच वाचून काढायचं. एखादा विषय आपल्या आवडीचा असला ना की आपल्याला ते कळतं. म्हणून माझा ऑप्शनलच मी झुऑलॉजी ठेवला आहे. त्याचं कारण काय की नैसर्गिकरित्या आपल्याला प्रेरणा असते, निसर्गाने काहीतरी दिलेलं आहे की सर अमुक अमुक विषय आहे, त्यातला कितीही कठीण कॉन्सेप्ट तुम्ही वाचले की तुमचा ब्रेन काय करतो, ती आकडेवारी, ती गोष्ट तुमच्या बाबतीत पण होत असेल. एक विषय असतोच कुठला तरी आवडीचा, की तो विषय वाचताना तुम्हाला कधीच बोर होत नाही, तुम्हाला कधीच कंटाळा येत नाही, आहे की नाही. छंद म्हणून तो विषय आपल्यात जोपासला जातो. आता आहे आस्किंग परमिशन. तर सर मे आय आस्क यू अ क्वेश्चन, मे आय आन्सर द क्वेश्चन, मे आय गो आउट, मे आय कम इन. ओके, मे आय टॉक टू यू. मेनी तुम्ही एक नम्र परमिशन घेऊ शकता. दुसरा आहे ग्रांटिंग परमिशन. एखाद्याला परवानगी द्यायची आहे, यू मे लिव्ह वेन यू फिनिश युअर होमवर्क. होमवर्क झाला की तुम्ही जाऊ शकता. यू मे लिव्ह नाऊ, तुम्ही आता जाऊ शकता, आहे की नाही. एखाद्याला आपण म्हणजा मग असं म्हटलं तर त्याला वाईट वाटेल ना. तुमच्याकडे तुम्ही फॉर एक्झाम्पल पोलीस ऑफिसर आहात, कन्सिडर करा, व्हायचं आहे तुम्हाला लाईफमध्ये. तुमच्याकडे एखादा व्यक्ती आला आहे कामासाठी, हां ठीक आहे जा मग आता. त्याला वाईट वाटेल, अरे हे मॅडम कसं काय बोलल्या माझ्याशी असं. तुम्ही ठीक आहे सर तुम्ही येऊ शकता आत्ता. किती फरक पडतो भाषेचा. सर तुम्ही येऊ शकता आत्ता, तुम्ही त्याला जायलाच सांगितलं आहे, पण भाषेत फरक आहे ना. समजा हां ठीक आहे जा मग आता, सर येऊ शकता आत्ता. किती फरक आहे. पण समोरच्याच्या मानसिकतेवर त्याचा फरक आहे की नाही. नाही राव त्या मॅडमनं खरंच चांगले आहेत, त्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं, प्रेमाने ट्रीट केलं. हे आहेत मित्रांनो इटिकेट्स. हे एटिकेट्स भाषेमध्ये आपल्याला शिकावे लागतात, बरोबर आहे. आता मीच एक उदाहरण सांगतो. माझ्या आई आल्या होत्या, आय थिंक इट वॉज इन द मंथ ऑफ मे, पुण्याला ट्रीटमेंटसाठी. तर माझ्या मामा पण राहतात इथे. माझे आजोबा आई, मी त्यांना फिरवत असतो सारखं, कॅब करायची आपली आणि फिरवायचं नवीन नवीन ठिकाणं. तर छावा चित्रपट सुरू होता शेवटी. तर माझी आई म्हणे चित्रपट पाहूया. मग चित्रपट पाहायला मी घेऊन गेलो. आता छावा मला पाहायचा नव्हता सुरुवातीला, कारण त्यात ते कापाकोपी वगैरे होतं ना जास्त. म्हटलं आई घाबरेल ते बघून. तर मी तिकीट काढलं एका चित्रपटाचं. ते होणार होतं दुसऱ्या दिवशी रिलीज, आणि मी त्याचं फ्रीमध्ये बुकिंग केलं. आणि मला वाटलं की तारीख आजचीच आहे. ते 7 तारखेचं होतं, मी 6 मेचं काढलं. थिएटरला गेलो स्थळ नावाचा मराठी चित्रपट. पाहिलं तर तो चित्रपट नाहीच आहे तिथे, पण छावा नुकताच 5 मिनटं आधी सुरू झाला. मग आता पैसे तर माझे वाया गेले. आता मी ती सिच्युएशन कशी टॅकल करावी. माझ्या हातात थैली बिली आहे. मी त्या जो बाउन्सर असतो त्याला सांगितलं, अरे म्हटलं हे आई गावाकडून आलेल्या आहेत, थिएटरला त्या पुण्यात कधी गेलेल्या नाही आहेत, आणि मी चुकून कालचं तिकीट काढलं, काही बंदोबस्त होईल का. मी अगदी नम्र भाषेत त्याला बोललो. त्याला ते टच झालं हार्टला. तो स्वतः मला बाजूला त्या मॅनेजरकडे मंगला थिएटरला घेऊन गेला. तो म्हणा ओ या साहेबांचा काहीतरी जेन्युइन प्रॉब्लेम आहे. तर माझे आजोबा धोतर वगैरे घालून होते, त्याला ते कळलं. त्याला मी अगदी नम्र सांगितलं, म्हटलं सर काही हवं असेल पैसे वरचे मी देऊ शकतो, पण असं असं आहे, आणि निराश होतील म्हटलं ती लोक. मी तर इथेच राहतो, पण त्यांचं वेळ जाईल, उद्या ते येणार नाही आहेत. कम्युनिकेशन झालं. त्यांनी लगेच काय केलं, बरं ठीक आहे तर कोणाला सांगू नका म्हणे. लगेच ते त्यांनी तिकीट घेतलं, काहीतरी स्कॅन केलं आणि मला दुसरं तिकीट दिलं. त्याच्या बाउन्सरला म्हणे जा यांना बसवून दे, आणि तो आम्हाला घेऊन गेला. गर्दी कमी होती आणि बरोबर म्हणजे सिल्वरच्या तिकीटमध्ये त्यांनी गोल्डच्या ठिकाणी ते बसवलं. मी आईसाठी खायला द्राक्ष घेतलेली होती.
बघा बोलण्याचा कम्युनिकेशनचा एक फरक पडतो मित्रांनो. एक बाई होती, ती पण बाउन्सर आहे, तिने थैली चेक केली, त्या थैलीत तिला ते द्राक्ष दिसले, पण तरी तिने ते काढून फेकले, नाही तर अदर इटेबल्स अलाउड नसतात, तिने ते तसेच ठेवले. तिने माझ्याकडे पाहून स्मित हास्य केलं, मी तिला असं थँक्यू म्हणालो, बरोबर आहे. तिला कळलं की अरे हा आईच्या आईसाठी घेऊन जातोय. मी हा इन्सिडेंट तुम्हाला का सांगतोय की तुमचं जे कम्युनिकेशन आहे ना, हे तुमचं रिलेशन बिल्ड करतं प्रोफेशनली. फक्त तुम्हाला त्या नम्रतेने ते वागता आलं पाहिजे. म्हणून जगामध्ये लोकांना प्रेम हवंय, लोकांना आदर हवाय, सगळ्यांना बोलायचं आहे, ऐकून घेणारं कोणी नाहीच आहे. मला तर कधी कधी प्रश्न पडतो की एक प्लॅटफॉर्म सुरू करावा आणि त्याचे पोस्टर्स चिपकवून द्यावे की मी तुमचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार आहे, आणि मग तासाप्रमाणे पैसे घ्यायचे त्याचे. हा खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे. समवेअर डाऊन द मेमरी लेन मी करेल स्टार्ट ते कधीतरी. लोकांकडे पैसा आहे, दुःख आहे, त्यांचं ऐकून घेणारं कोणीच नाही आहे. तुम्ही असं ऑटोच्या मागे जाहिरात जरी दिली ना की मी तुमचं ऐकून घ्यायला तयार आहे बाबा, मी तुमच्यासोबत फिरायला यायला तयार आहे, तुम्ही तुमचं काय असेल ते मला सांगा, मी शांततेने ते ऐकून घेतो. अनेक मुलं आहेत, पालक आहेत, मुलं फॉरेनमध्ये आहेत, त्यांच्याशी बोलणारच कोणी नाही आहे. एखाद्याचं ब्रेकअप झालं आहे फॉर एक्झाम्पल, त्याला सांगायचं आहे मनातलं काहीतरी, कोणाला सांगायचं त्याने? ते सगळं साचलं आहे ना आतमध्ये, जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत तो रिलॅक्स फील करत नाही. मित्रांमध्ये तो सांगू शकत नाही, घरच्यांना तर अजिबात सांगू शकत नाही, मग त्याच्या भावनेचा निचरा कसा होईल? तर त्याला बोलणारं कोणीतरी हवं आहे, त्यातल्या त्यात ऐकून घेणारं. म्हणजे अशा भन्नाट कॉन्सेप्ट माझ्या डोक्यात कधीतरी येत असतात जेव्हा आजूबाजूचे आपण लोक पाहतो. आणि हे खरं आहे, तुम्ही पहा तुमच्या मित्रमंडळांमध्ये तुम्हाला अनुभव येईल की तुम्ही जर ॲक्टिव्ह लिस्नर असाल, म्हणजे एखाद्याचं दुःख, त्याची गोष्ट शांततेने ऐकून घेतली ना, तुम्हाला लगेच तो चांगला समजायला लागतो. कारण त्याच्या भावनेचा निचरा जो आहे तो तुमच्याकडे व्हायला लागतो. एनिवे, आता यू मे लिव्ह वेन यू फिनिश युअर होमवर्क. तुमचं काम झालं की तुम्ही जाऊ शकता. यू मे गो नाव, तुम्ही आता जाऊ शकता. यू मे प्लीज प्रोसीड, तुम्ही जाऊ शकता. ओके सर, यू मे गो, तुम्ही जाऊ शकता. मे आपण कधी वापरतो? नम्र भाषेत परवानगी द्यायला. अगन पलाईट ऑफर, नम्र भाषेमध्ये ऑफर दिली आहे, हाऊ मे आय हेल्प यू, मी तुमची कशी मदत करू शकतो, आहे की नाही? तुम्ही कुठेही गेलात तर फॉरेनर लोक या बाबतीत खूप चांगले असतात, हॉटेल्समध्ये किंवा काय. एक्सक्यूज मी सर, हाऊ मे आय हेल्प यू, मी तुमची कशी मदत करू शकतो, आहे की नाही? हाऊ मे आय हेल्प यू म्हणजे मी तुमची कशी मदत करू शकतो. किंवा हॉटेल्समध्ये तुम्ही गेलात चांगल्या, वेटर तिथे येतोय, सर मे आय टेक युअर ऑर्डर, ऑर हाऊ मे आय हेल्प यू, मी तुमची कशी मदत करू शकतो. तर ह्यासाठी आपण काय केलं, पलाईट ऑफर देण्यासाठी मे वापरलाय. परत आहे पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटीमध्ये द बॉस मे बी लेट टुडे, मे बी वापरलं, कुड बी पण वापरलं होतं ना, तसं मे बी माईट बी. सर ड्यू टू हेवी कंजेशन ऑफ द ट्रॅफिक आय मे बी लेट टू क्लास, ट्रॅफिक खूप जास्त असल्यामुळे मी क्लासला उशिरा येईल. अंदाज दाखवलाय आपण. इट मे रेन टू नाईट, आज पाऊस येऊ शकतो, पण पॉसिबिलिटी किती असेल? 50%. तुम्ही फक्त किती पर्सेंट शुअर आहात? 50%च शुअर आहात. आय मे बी लेट टू क्लास, मला क्लासला उशीर होऊ शकतो. आय मे टॉक टू हर, मी कदाचित तिच्याशी बोलू शकतो. काय केलं? पॉसिबिलिटी तुम्ही दाखवली आहे 50%. ठीक आहे. नंतर आहे एक्सप्रेस फ्युचर विशेष. भविष्यातली तुमची काय असेल? इच्छा असेल. प्रत्येकाला भविष्याची इच्छा आहे. कोणाला श्रीमंत व्हायचं आहे, कोणाला नोकरी मिळवायची आहे, कोणाला अजून काय काय मिळवायचं आहे, ठीक आहे, कोणाला काही करायचं आहे. प्रत्येकाचं आपापलं स्वप्न आहे. ठीक आहे. मे वी कंटिन्यू टू बी हेल्दी फॉर मेनी इयर्स, किंवा एखाद्याला वाढदिवसाला शुभेच्छा देत आहे. मे यू कंटिन्यू टू बी हेल्दी फॉर युअर लाईफ टाईम, देव करो आणि आयुष्यभर तुम्ही निरोगी राहो. तर मे वाक्याच्या तुम्ही सुरुवातीला वापरला तर तुम्ही भविष्यातले, जसं की मे यू लिव्ह लॉंग, मे ऑल युअर ड्रीम्स कम ट्रू. ओके, मे यू गेट अ गुड फ्रेंड, मे यू हॅव अ ब्राईट फ्युचर, आहे की नाही? मे यू गेट युअर ड्रीम पोस्ट. मे वापरला म्हणजे तुम्ही समोरच्याला काय करताय? भविष्यातल्या त्याच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी त्याला शुभेच्छा देत आहात. आलं का लक्षामध्ये? समजलं इथपर्यंत? बरं, सांगा बरं याचं एक एक वाक्य पटकन. एक्सप्रेस फ्युचर विशेष. मे गॉड ब्लेस, देव तुझं भलं करू. ठीक आहे, अजून सांगा पटापट. मे ऑल युअर ड्रीम्स कम ट्रू, देव करो तुमची सगळी स्वप्न पूर्ण हो. थँक्यू. पुढे तुम्ही सांगा पटकन एक एक वाक्य. चलो बताओ. विचार करून सांगा. हां, मे ऑल युअर ड्रीम्स कम ट्रू सांगितलं त्यांनी. थोडं वेगळं वाक्य सांगा. मे यू बिकम अन ऑफिसर सून, आहे की नाही? असंही तुम्ही म्हणू शकता. अजून चलो बताओ क्विकली. चुकलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम.
मे यू गेट अ ब्युटिफुल वाईफ, आहे की नाही? काय केलं तुम्ही? मे म्हटलं ना. मेनी काय, मे म्हणजे काय की तुमच्या भविष्यातल्या इच्छा पूर्ण. मे यू बिकम अ रिच पर्सन, मे यू बिकम अ पॉप्युलर पर्सन, मे यू कम्प्लीट युअर ड्रीम, मे यू बिकम अ पॉलिटिशियन. काही तुम्ही काय करता, मे वापरला म्हणजे त्याला तुम्ही भविष्यात त्याची इच्छा पूर्ण हो अशा अर्थाने तुम्ही त्याला शुभेच्छा देताय. ठीक आहे, चला आता तसंच आहे मित्रांनो. माईट, मे आणि माईटमध्ये फरक नाही, ते इंटरचेंजेबली वापरतात. फरक एवढा आहे की अमेरिकन इंग्लिशमध्ये आणि ऑस्ट्रेलियन इंग्लिशमध्ये स्पेसिफिकली माईटचा वापर जास्त होतो. ब्रिटिश इंग्लिशमध्ये म्हणजेच इंडियामध्ये मेचा वापर जास्त होतो. आस्किंग परमिशन, जसं मे वी बोरो युअर कार धिस वीकेंड मदर, तसंच मे वी बॉरो युअर कार धिस वीकेंड मदर, आई आम्ही तुमची कार या आठवड्याला घेऊ का? आपल्याकडे इंडियात असं कोणी परवानगी घेत नाही. ठीक आहे, घरून गेल्यानंतर रस्त्यात फोन आला, का रे कुठं गायब आहेस? आलो मी अर्ध्या रस्त्यात. आपल्याकडे असं होत. फॉरेनमध्ये घ्यावी लागते परवानगी. इंडियात आपण आई बाबांची परवानगी घेतो का? आहे की नाही? त्यांना नंतर कळतं पोरांनी पोरीने काहीतरी केलंय. ठीक आहे, मेकिंग सजेशन्स. ओके, सजेशन्स म्हणजे काय? जसं मेचा वापर करतो तसं माईटचा. यू माईट ट्राय टेकिंग द सबवे टू वर्क. सबवे म्हणजे पादचारी मार्ग ज्याला म्हणतो. यू माईट ट्राय टेकिंग द सबवे टू द वर्क. कामाला जाताना तुम्ही त्या रस्त्याने जाऊ शकता. सजेशन देताय. यू माईट आस्क मी अ क्वेश्चन इफ यू गेट एनी डिफिकल्टी. अडचण आली तर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. परत पॉसिबिलिटी, जसं मे बी वापरलं होतं ना तसं. वी माईट हॅव इनफ मनी बाय द एंड ऑफ द इयर. वर्षाच्या शेवटी आमच्याकडे पुरेसा पैसा असेल असा आपण काय केलंय, अंदाज बांधलेला आहे. नंतर कॉन्ट्रास्टिंग स्टेटमेंट. कॉन्ट्रास्टिंग म्हणजे काय? विरोधाभास. काय आहे? विरोधाभास. म्हणजे पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य कसं आहे? विरोधाभास आहे. बरोबर आहे की नाही? असं तुम्ही लक्षात घेऊ शकता. म्हणजे दोन्हीमध्ये काय? विरोधाभास आहे. पहिलं वाक्य वेगळं आणि दुसरं वेगळं. जसं की आय माईट बी न्यू बट आय हॅव द एक्सपिरियन्स टू डू इट राईट. सर मी जरी नवीन असलो तरी ही गोष्ट व्यवस्थित करण्याचा अनुभव मला आहे, असं आपण काय केलंय, उदाहरण घेतलं. आपण म्हणतो ना कधी कधी, नाही सर जरी माझं हे पहिलं अटेम्प्ट असेल पण मला विश्वास आहे की मी हे पास करेल. आता तुम्ही लाईफमध्ये तुमचं हे छोटं ड्रीम पूर्ण झाल्यावर जेव्हा तुम्ही मोठ्या ड्रीमकडे वळाल ना, तर पहिलं दुसरा अटेम्प्ट फार क्रुशियल असतो कुठल्याही एक्झाम्सचा. ठीक आहे, तर त्यावेळेस तुमचा एक वेगळा कॉन्फिडन्स आहे आणि त्यावेळेस चांगलं प्रिपरेशन झालं तर त्याच्यात आपण पटकन पोस्ट घेऊन बाहेर पडण्याचे चान्सेस आहे. एकदा 2-3 झाले की मग आपलं हळूहळू काय होत राहतं, स्टॅग्नेशन्स होत राहतं. आता बरीच मुलं आहेत वर्षानुवर्ष प्रिपेअर करतात, जॉब्स नाही, एज्युकेशन नाही, स्टडी नाही, फक्त गावाकडे डिग्री केली आहे बी एची आणि 10-10 वर्ष घालत बसलेत. तर ते झालं की मग पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो. तुमचे स्किल्स तुम्ही अपडेट करणं गरजेचं आहे. तुम्हाला नसेल रेग्युलरमध्ये शिकायचं, इग्नूमधून कोर्सेस करा, YCMUतनं कोर्सेस करा, एखाद्या विषयात MA करा, नेटसेट क्लिअर करा, वाटलं तर PhDला ॲडमिशन घ्या, जर्नलिझमचे कोर्सेस करा, वेगवेगळे कोर्सेस आहेत. शिक्षण कधीही थांबवायचं नाही. मी मरेपर्यंत शिकणार आहे. आत्ता माझा MA-DJ यावर्षी पूर्ण झाला की मी MA हिंदी करणार आहे. मला हिंदी साहित्य खूप आवडतं. मतलब खूप छान हिंदी बोलता येतं, लिहिता येतं. मग हिंदीत MA झाला की मग लगेच PhD करा. म्हणजे शिक्षण थांबवायचं नाही, कारण तुमचं शिकणं थांबलं की तुमचं आयुष्य तिथेच थांबतं. स्पेसिफिकली जे आता ग्रोईंग एजमधली मुलं आहेत ना, ग्रॅज्युएशन झालं, रेग्युलर शक्य नाही आहे ना, चला ओपनमधून करूया. म्हणजे तुमच्या रेझ्युमेवरती डिग्रीज मेन्शन असेल तर पुढे रोजगाराला त्याचा फायदा होतो. फक्त BA BCom BScला आता कोणीही हिंग लावून ढुंकून बघत नाही. तुम्हाला प्रत्येक विषयात तज्ज्ञ. आता पहा, आधी एकच डॉक्टर असायचा, फॅमिली फिजिशियन. पोट दुखलं त्याच्याकडे, कान दुखलं त्याच्याकडे, ताप आलं त्याच्याकडे. आता तसं आहे का मित्रांनो? तुमचा दात दुखला ना, दात, तुम्ही दातांच्या डॉक्टरकडे जाता. डोळे थोडे दुखले तरी डोळ्यांच्या, आधी छाती जरी दुखली तर त्याच डॉक्टरकडे जायचं, तोच झंडूबाम देणार आणि तोच काही इंजेक्शन. आता तसं आहे का? छाती दुखली लगेच हार्ट स्पेशालिस्ट, कान दुखत असेल ना कान, लगेच कानाच्या डॉक्टरकडे, डोळे दुखले डोळ्यांच्या डॉक्टरकडे, आहे की नाही? म्हणजे पोट दुखलं तर जनरल फिजिशियनकडे नाही, डायरेक्ट गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टकडे. आता स्पेशलायझेशन आलं ना, तर तशा पद्धतीने आपल्याला पण स्पेशलायझेशन पाहिजे. पुढे कॉन्ट्रास्टिंग स्टेटमेंट. आय माईट बी न्यू बट आय हॅव द एक्सपिरियन्स टू डू इट राईट. जरी मी नवीन असेल पण ही गोष्ट करण्याचा मला अनुभव आहे, असा अर्थ आपण घेतलेला आहे. किंवा सर इट माईट बी माय फर्स्ट अटेम्प्ट बट आय एम शुअर आय एम गोइंग टू पास इट. जरीही माझा पहिला प्रयत्न असेल तरी मी ही गोष्ट क्लिअर करणार आहे. म्हणजे काय झालं, पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य याच्यामध्ये काय आहे, विरोधाभास आहे. काय आहे, विरोधाभास आहे. मग आपण काय केलं, माईट वापरलंय. आता एक लक्षात ठेवायचा, यूज ओनली माईट विथ व्हर्ब्स ऑफ नंबर 3 ऑर इन परफेक्ट टेन्स. ओके, आता हे लक्षात ठेवायचं आहे. नॉर्मली काय होतं की माईट जे आहे तर माईट वापरताना आपण काय करतो
की आपला जो व्हर्ब आहे तर तो व्हर्ब एक तर तिसऱ्या रूपामध्ये असला पाहिजे किंवा चौथ्या रूपामध्ये किंवा पहिल्या रूपात असला तरी हरकत नाही. तर मे आणि माईटचा उपयोग जवळजवळ सारखा आहे. आता त्यानंतर मे माईट नंतर काय येतो, मस्ट येतो. आता मस्ट आणि हॅव टू मध्ये फरक आहे, दॅट आय विल एक्सप्लेन ऑन बोर्ड. आता आधी मस्ट घेऊया मित्रांनो. मस्ट आपण कधी वापरतो, एखाद्या गोष्टीची निकड आपल्याला दाखवायची असेल. काय दाखवायचं आहे, नेसेसिटी. नेसेसिटी निकड म्हणजे गरज. मराठीतला शब्द आहे निकड. ठीक आहे, आपली मराठी भाषा पण खूप समृद्ध आहे बरं का. तुम्ही मराठी कादंबऱ्या वाचा, मराठी शब्द आहेत ना काही काही इतके सुंदर आहेत की आपण कल्पना करू शकत नाही. फक्त बोलताना प्रभावीपणे आपल्याला त्यांचा वापर चपखलपणे करता आला. आता चपखल हा शब्द मी वापरलाय. तसंच उर्दू आहे, हिंदी बोलताना काय येतं, उर्दू तुम्हाला ते वापरता. जसं की आइये तशरीफ रखिये, या बसा असं मराठीमध्ये म्हणतात. किंवा आपण समजा एखाद्याला हां बोला सर, फरमाइये फरमाइये जनाब, आहे की नाही. किंवा ओळख करून देताना बंदे को मनोज पवार कहते. तर आपल्याला हिंदी बोलताना उर्दू शब्दांचा प्रभावी वापर केला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे असं बोलताना वो तो सर हम आपकी पाकीज़ा मोहब्बत के लिए यहाँ पे रुके हैं, नहीं तो हम तो कभी का परलोक सुधार लेते. आता पहा की कसा शब्द वापरलाय, हे तर तुमच्या प्रेमापोटी मी इथे थांबलो, नाही तर आतापर्यंत मी गेलो असतो स्वर्गात. अशा अर्थाने हे तसं मराठी आहे. मराठीतले शब्द तुम्हाला वापरता आले पाहिजे. समजा आपण सहजपणे म्हणतो ना, अरे तुम्ही फोन केला तेव्हा मी जरा वामकुक्षी घेत होतो, झोपलो होतो, असा शब्द केला का वामकुक्षी वापरला. तर मराठी भाषा पण खूप समृद्ध आहे. पण आत्ताच्या जनरेशनचा प्रॉब्लेम काय, मराठी बोलताना अर्धी मराठी अर्धी इंग्रजी, आणि इंग्रजी बोलताना पण अर्धी मराठी अर्धी इंग्रजी. यू नो ना, यू नो, मग ते समजून जायचं बाबा यू नो ना हे इंग्रजी आहे. असं मी एकदा कॉलेजला एक शिकवायला गेलो, आमच्या एक कलिग होत्या, त्या पॉलिटिकल सायन्स शिकवतात मॉडर्नला, आणि शी स्टार्टेड कम्युनिकेटिंग विथ मी इन इंग्लिश. मी आपला मस्त मराठीत बोलतोय तिच्याशी, पहिलीच भेट आहे. तिला माहीत नाही ना मी इंग्लिशचा मास्टर आहे. ती मला इम्प्रेस करण्याच्या नादात इंग्लिश बोलत होती. जे तिला वाटलं याला इम्प्रेस करून टाकू आपण. मी आपलं मस्त मराठीत बोलतोय, पहिलाच लेक्चर आहे माझं. त्यांना माहीत नाही मी नेमकं काय शिकवायला आलो आहे. फनेटिक्ससाठी होतो, टेम्पररी होतं ते. पण ती बाई आपली, तिला वाटलं की इसको लेते है बाटली में. आणि मग नंतर ती 2-3 वाक्यानंतर मला कळायला लागलं. मग लेक्चर ते झालं. त्यानंतर मग जाता जाता मी त्यांना असं सांगितलं, त्यांच्या खांद्यावर असा हात ठेवला प्रेमाने, त्यांना सांगितलं, म्हटलं मॅडम मी स्पोकन इंग्लिश टीचर आहे, आपण बेटर मराठीतच बोलत जाऊया, म्हटलं तेच आपल्यासाठी योग्य असेल. त्यानंतर पुढचे 8 दिवस होतो मी, ती बाई माझ्याशी बोलली नाही, आहे की नाही. तर ते कळून जातं भाषेवरून. तर याचा अर्थ काय, म्हणजे स्पेसिफिकली मला जर कळालं की बाबा समोरचा माणूस इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल नाही आहे, कशाला बोलायचं, काय गरज आहे. शोवी ऑफ करून काही उपयोग आहे का. तुम्ही एखाद्या बँकेत गेलाय आणि सिक्युरिटी गार्डशी इंग्लिशमध्ये बोलता, उपयोग आहे का त्याचा. मॅनेजरशी जाऊन बोला, बरोबर आहे. एखादा मोठा ऑफिसर आहे त्याच्याशी जाऊन बोला. म्हणजे भाषा तुम्हाला येते याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही काही बोलाल. मला जेव्हा विदर्भातली लोक मिळतात किंवा माझ्या ओळखीची, तर मी त्यांच्याशी प्रमाण मराठीत बोलत नाही. का रे बा, काय जेवाचं काय आपलं या भाषेमध्ये, का त्याला तो विदर्भाची मराठी बोलतोय आणि मी त्याच्याशी प्रमाण मराठी बोलतोय, त्याला वाईट वाटेल. त्याला असं वाटेल अरे मी चुकतोय का काय. त्यामुळे ज्या व्यक्तीला जे येतं त्या भाषेत तुम्ही त्याच्याशी बोललं पाहिजे. नेल्सन मंडेलांचं वाक्य आहे, इफ यू स्पीक टू अ पर्सन इन अ लँग्वेज ही अंडरस्टँड्स. एखाद्या व्यक्तीशी एखाद्या भाषेत बोललात तर ते त्याला कळेल. बट इफ यू स्पीक टू अ पर्सन इन हिज ओन लँग्वेज दॅट गोज टू हिज हार्ट. आणि तुम्ही एखाद्या व्यक्तीशी त्याच्याच भाषेत बोललात तर ते अगदी त्याच्या हृदयात जातं. आता नेसेसिटी आहे, गरज आहे, निकड आहे, बरोबर आहे. आता समजा यू मस्ट रजिस्टर बिफोर वी कॅन प्रोसीड. आपण पुढे जाण्याआधी तू नाव नोंदणी करून घे. आता नेसेसिटी म्हणजे काय मित्रांनो, की इथे एक लक्षात ठेवायचं की बोलणारा जो वक्ता आहे किंवा लिहिणारा जो लेखक आहे त्याच्या व्यक्तिगत फिलिंग आहेत त्या. म्हणजे लक्षात घ्या, मस्ट हा नेहमी काय करतो, तर बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या पर्सनल फिलिंग बद्दल बोलतो. म्हणजे ती परिस्थितीची गरज आहे का, तशी नाही. आता मला वाटतं यू मस्ट एक्सरसाइज एव्हरी डे और यू मस्ट डू मेडिटेशन फॉर एन आवर. मला वाटतं तुम्ही ध्यान केलं पाहिजे, मी सांगतोय, पण ते तुमच्यासाठी कंपल्सरी आहे का, मॅन्डेटोरी आहे का, नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मग इथे आपण मस्ट वापरलाय. यू मस्ट रजिस्टर बिफोर वी कॅन प्रोसीड. समोरचा व्यक्ती म्हणतोय की आपण पुढे जाण्याआधी आपण आता नाव नोंदणी केली पाहिजे. म्हणजे ज्यावेळेला की बाबा नाव नोंदणी केल्याशिवाय तुला पुढे जाता येणार नाही, असं त्या व्यक्तीचं म्हणणं आहे, या अर्थाने वापरलंय. नंतर आहे स्ट्रॉंग इंटेन्शन. स्ट्रॉंग इंटेन्शन म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी यू आर बेंट अपॉन, तुम्ही ठरवलंय, स्ट्रॉंग इंटेन्शन आहे एखाद्या गोष्टीचं आपलं. आय मस्ट टेल हिम द ट्रूथ,
मी त्याला सत्य सांगितलंच पाहिजे, आहे की नाही. त्याला इंग्लिशमध्ये एक इडियम्स आहे, लेट द कॅट कम आउट ऑफ द बॉक्स. म्हणजे बॉक्स खाली दडलेली मांजर बाहेर येऊ दे, याचा अर्थ जे काय सिक्रेट असेल ते मला सांग. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आयुष्यातले काही सिक्रेट हे सिक्रेटच ठेवायचे, कितीही बेस्ट फ्रेंड असू देत, सांगायचं नाही. कुछ चीज़ें ऐसी होती है जिंदगी में जो आप किसी से शेअर नहीं कर सकते. बरोबर आहे, कधीही त्या गोष्टी शेअर करायच्या नाहीत. मला माझे खूप चांगले मित्र आहेत, माझ्यापेक्षा मोठे आहेत, माझ्यापेक्षा हुशार आहेत, पण काही गोष्टी आपल्या आयुष्यातल्या अशा असतात की ते आपण त्यांना सांगायचं नाही, त्यांनी आपलं नुकसान होतं. बरोबर. आता कोणत्या गोष्टी आहेत हे मात्र तुम्ही मला विचारू नका, ते तुमचं तुम्ही ठरवा. ओके. डॅम पर्सनल ज्या गोष्टी असतात की नाही, तर त्या जवळच्या माणसांना कधीही सांगायच्या नाही. दे कॅन बी यूज्ड ॲज अ वेपन इन द लेटर स्टेज ऑफ युअर लाईफ. तुम्ही एखाद्याला सांगितलं, समजा एखाद्या ठिकाणी गेलात, तर विदर्भाच्या भाषेत एक म्हण आहे, मान सांगावे जना आणि अपमान न सांगावे कोणा. समजा तुम्ही रेल्वेमध्ये विदाऊट तिकीट प्रवास करत होते आणि तुम्हाला TC ने पकडलं आणि 2 कानाखाली ओढल्या तुमच्या. ही गोष्ट तुम्ही मित्राला येऊन सांगितली, काय राव त्या दिवशी असं असं जात होतो, साल्याने 2 हाणल्या रे. तो तात्पुरती सहानुभूती देईल. अरे मी असतो तर मी आलो असतो तुझ्यासोबत, तू का नाही दिला, असं बोलेल तो. आणि नंतर तुमच्या पाठीमागे जेव्हा 1-2 वर्षांनी तुमचं वाजेल ना, त्यामुळे हा माहिती आहे मला, TCचा मार खाणारा तू मला काय सांगतो. दिस हॅपन्स इन द लाईफ. माझ्याकडे अनेक लोक, वेन आय वॉज इन काउन्सिलिंग डिपार्टमेंट, अनेक लोक येऊन सांगतात. त्यातनं मला हे कळालं की काही आपले जे वीकनेसेस आहेत वो हमको हमारे पास रहने दो, दूसरों को बता दोगे ना तो दूसरा आदमी क्या करेगा, उसका फायदा उठाने लगेगा. तर काही गोष्टी डॅम पर्सनल स्वतःजवळ ठेवायच्या, किती बेस्ट फ्रेंड असेल डोंट शेअर इट. ओके. चला, स्ट्रॉंग इंटेन्शन आहे, आय मस्ट टेल हिम द ट्रूथ. मी त्याला सत्य सांगितलंच पाहिजे. सर, दिस इज गोइंग टू बी माय लास्ट अटेम्प्ट, आय मस्ट गेट अ पोस्ट. हे माझं शेवटचं अटेम्प्ट आहे, मला पोस्ट मिळालीच पाहिजे. काय आहे, स्ट्रॉंग इंटेन्शन आहे. बरोबर आहे की नाही. टुमोरो शी इज फ्लाइंग टू बॉम्बे अँड आय एम गोइंग टू मीट हर फॉर द लास्ट टाइम, आय थिंक आय मस्ट टेल हर दॅट आय वॉन्ट टू मॅरी हर. म्हणजे काय केलं, मस्ट वापरलाय तुम्ही. का वापरलाय, इंटेन्शन तुमचं खूप स्ट्रॉंग आहे म्हणून तुम्ही काय केलंय, मस्ट वापरलंय वाक्यामध्ये. नंतर आहे स्ट्रॉंग सजेशन किंवा रेकमेंडेशन. रेकमेंडेशन म्हणजे प्रस्ताव, सुझाव देणं, जिसे आपण म्हणतो. स्ट्रॉंग सजेस्ट सुचवायचं एखाद्याला, पण कसं, नाही यार तू केलंच पाहिजे. बघा, तुम्ही सकाळी नाश्ता केलं पाहिजे आणि तुम्ही सकाळी नाश्ता केलंच पाहिजे, काय फरक आहे या 2 वाक्यामध्ये. हां, केलंच पाहिजे म्हणजे तुम्ही काय करताय, स्ट्रॉंग की बाबा केलंच पाहिजे, स्ट्रॉंग वेनी तुम्ही बोलताय. नाही नाही सर, मी तिथे गेलोच पाहिजे, म्हणजे मला जायलाच पाहिजे. च जो आहे ना, च फार महत्त्वाचं आहे मराठीमध्ये सुद्धा. ठीक आहे, तू यायला पाहिजे. नाही यार, तू यायलाच पाहिजे. किती हे त्याला हे वाटेल, आहे की नाही. एक शेर आठवला मला, याच्यावर सांगतो, कालच लिहिला मी तो फावल्या वेळेत. न जाने कितने चक्कर लगाए होंगे मैंने उसकी गलियों के, न जाने कितने चक्कर लगाए होंगे मैंने उसकी गलियों के, और कोई खुश नसीब उसे केवल 7 फेरों में ही ले गया. तुम्हाला कळलं ना. चला, तर आता आपण स्ट्रॉंग स्ट्रॉंग सजेशन देतोय, रेकमेंडेशन देतोय, मग आपण काय करतो, मस्ट वापरतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, यू मस्ट व्हिजिट अस अगेन, की तुम्ही परत आम्हाला भेटायला आलेच पाहिजे. एखाद्या दुकानात गेलात किंवा काही लॅपटॉप विकत घेतलाय, मग तो सेल्समन तुम्हाला, सर काही लागलं तर नक्की या बरं का, अशा. ओ यू मस्ट व्हिजिट अस अगेन, की बाबा आमचा सुझाव आहे, आमचं रेकमेंडेशन आहे की तुम्ही आमच्याकडे आलेच पाहिजे, अर्थाने आपण हे वापरलेलं आहे. किंवा एखाद्याला, यू मस्ट स्टडी हार्ड बिकॉज यू आर अप्रोचिंग युअर एक्झाम, तुम्ही मस्ट वापरले, स्ट्रॉंग रेकमेंडेशन दिला. यू मस्ट मेक द मोस्ट ऑफ युअर टाईम, वेळ चांगला वापरला पाहिजे. ओके. यू मस्ट गेट सफिशियंट अमाऊंट ऑफ स्लीप, ॲटलिस्ट फॉर 6 to 7 hours, 6-7 तासाची झोप झालीच पाहिजे. म्हणजे एखाद्याला काय करताय, सजेशन देताय, रेकमेंडेशन देताय. नंतर आहे एक्सप्रेसिंग सर्टन्टी, एखाद्या गोष्टीची तुम्ही काय करताय, खात्री देताय. पण मस्ट वापरून जेव्हा तुम्ही खात्री देता तेव्हा तुमची खात्री ही 95% असते. किती असते, 95% असते. 95% जे आहे ते काय असतं मित्रांनो, तुमची खात्री असते, मस्ट जर वापरला असेल तर. बरोबर आहे. जसं की देअर मस्ट बी अ वे टू मेक एव्हरीवन हॅपी. सर, सगळ्यांना आनंदी करायचा काहीतरी मार्ग असेल, पण ट्रुली सांगतो मित्रांनो, सिन्स आय हॅव स्टडीड स्पिरिच्युअलिटी अ लॉट, शक्यच नाही आहे. यू कॅनॉट मेक एव्हरीबडी हॅपी. तुम्ही सगळ्यांना आनंदी करायला गेलात तर तुम्ही मात्र आनंदी कधीच होऊ शकत नाही. सो लाईफमध्ये कधी कधी यू शुड लर्न टू से नो. तुम्ही नाही म्हणायला शिकले पाहिजे. समटाईम्स टू युअर पेरेंट्स ऑल्सो, आईबाबांना पण काही गोष्टींमध्ये.
समटाईम्स टू युअर पार्टनर, समटाईम्स टू युअर फ्रेंड्स. मनाचा मालक असलो पाहिजे आपण, आहे की नाही. जसं काल माझा मित्र म्हणे, अरे आपल्याला चल तिथे एका ठिकाणी जायचं आहे. मी आपलं गाणे ऐकत वॉक करत होतो. नाही यार, मी आत्ता येत नाही, माझा मूड वेगळा आहे. म्हणजे तुम्हाला असं त्याच्या आनंदासाठी म्हणून तुम्ही तुमच्या आनंदावर विरजण मारू शकत नाही. ठीक आहे, हे कायम लक्षात. हे संत लोक जे असतात ना, जे संन्यासी लोक असतात, ते आनंदी का असतात? त्यांच्या चेहऱ्यावर एक तेज असतं. तुम्ही पहा कधी रामकृष्ण मिशनचा कुठलाही संत संन्यासी असेल, त्या चेहऱ्यावर एक तेज आहे. टेन्शन दिसत नाही आपल्यासारखं, आणि ते आनंदी असतात. त्यांना माहिती आहे खायला मिळालं काय, नाही मिळालं काय, काही फरक पडत नाही. किंवा तुम्ही गौतम बुद्ध जे आहेत ना, भगवान बुद्ध, त्यांची तुम्ही कुठली इमेज पहा, दगडांमध्ये कोरलेल्या मूर्ती पहा, बारकाईने ऑब्झर्व करा लेण्यांमध्ये. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर तुम्हाला शांत भाव जाणवतो. तुम्ही भगवान महावीर यांची मूर्ती पहा, त्यांच्याकडे पाहिलं ना असं असं तुम्हाला शांत भाव जाणवतो. म्हणजे मी जेव्हा स्वामी विवेकानंद असे ध्यानस्थ मुद्रेमध्ये बसलेले आहेत, त्या फोटोकडे बघून जेव्हा मी ध्यानाला बसतो, तेव्हा अचानक आपल्याला ते वेगळं त्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ना, त्या चेहऱ्यावरची जी प्रसन्नता आहे, ते एका वेगळ्या लेवलची आहे. आपल्यासारख्याला जोपर्यंत डोक्यात टेन्शन आहे, तोपर्यंत ती प्रसन्नता येऊ शकत नाही. म्हणून तो सराव रेग्युलर आहे. एक्सप्रेसिंग सर्टन्टी, पण खात्री किती आहे? 95%. देअर मस्ट बी अ वे टू मेक एव्हरीवन हॅपी. सगळ्यांना आनंदी करायचा काहीतरी मार्ग असावा. पण 100% आहे का नाही? वेअर इज जॉन? जॉन कुठे आहे? सर, ही मस्ट बी इन हिज लायब्ररी नाव. तो आत्ता लायब्ररीमध्ये असेल, पण खात्री किती आहे? 95%. 100% नाही. आणि 100% असेल तर मग कसं म्हणणार की नाही सर तो आता लायब्ररीत आहे? ही इज इन हिज लायब्ररी म्हणजे कन्फर्म आहे. सर ही इज इन हिज लायब्ररी, तो आता तिथे आहे. आता पहा, एक गमतीशीर गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो तुम्हाला. आता आपल्याकडे आहे मे, आपल्याकडे आहे माइट, ठीक आहे, आपल्याकडे आहे कुड, आणि आपल्याकडे आहे मस्ट. आता यांनी काय करायचं आहे? आपल्याला दाखवायचं आहे पॉसिबिलिटी दाखवायची आहे. आता मे आणि माइटने जी तुम्ही पॉसिबिलिटी दाखवता किंवा खात्री दाखवता 50%. फॉर एक्झाम्पल, व्हेर इज श्रद्धा नाव? सर शी माइट बी इन द क्लास. ती क्लासमध्ये आहे, 50% खात्री. शी मे बी इन द क्लास, 50% खात्री आहे, बरोबर आहे. शी मस्ट बी इन द क्लास राईट नाव, ती क्लासमध्ये असू शकते, 95% खात्री आहे, बरोबर आहे. आणि कुड जे आहे कुड, तर कुडने जी आपण खात्री देतो ना, ती प्रॉबब्ली असते मित्रांनो 50% ते 80% दरम्यान, म्हणजे 50%च पकडा. फॉर एक्झाम्पल, मिस्टर मनोज, वेअर इज मिस्टर मनोज राईट नाव? आता मनोज कुठे आहेत? सर ही मे बी इन दी CRG क्लास, ही माइट बी इन दी CRG क्लास, ही कुड बी इन दी CRG क्लास, ही मस्ट बी इन द CRG क्लास. आता मस्ट बी म्हटलं तर 95%, कुड मे आणि माइट म्हटलं तर 50%. समजा आता दरवाजा वाजलाय, तुमचा एखादा मित्र आहे, तो रेग्युलरली या वेळेला येतोच. दरवाजा वाजला, बेल वाजली, आई म्हणे बाळा बघ रे कोण आहे? अरे ते मनोज सरच असतील, ते मनोजच असेल, कारण यावेळी तोच येतो. खात्री तुमची 95%. द डोअर बेल इज रिंगिंग, आय थिंक समबडी इज नॉकिंग द डोअर. ओ ही मस्ट बी अमोल सर, अमोल सरच ते असतील. आपण असं का म्हटलं? कारण आपल्याला कशी आहे? खात्री आहे. 95% खात्री असेल तर मस्ट, 50% असेल तर मे, माइट आणि कुड. ओके, you may become a police you may be a police officer, you might be a police officer, you must be a police officer. Oh, you must be a police officer. तुम्ही पोलीस ऑफिसर आहात का? 95% खात्री आहे मला की तुम्ही असाल. यू मे बी अ पोलीस ऑफिसर, 50% खात्री आहे. यू माइट बी अ पोलीस ऑफिसर. असा काय येतो त्याचा अर्थ जो आहे तो वाक्यामध्ये होत असतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. मस्ट, मे, माइट आणि कुड. ओके, चला पुढे जाऊया. आता हे पाहिलं आपण सर्टन्टी लक्षात आलं? ठीक आहे. आता त्यानंतर पुढचं आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो शुड. काय पाहिलं? कॅन, कुड, मे, माइट, मस्ट. आता पाहूया शुड. ओके, शुड. ओके, तर आता युसेज आहे. आता काय युसेज आहे? पोलाइट ऑब्लिगेशन. एखाद्याला तुम्ही काय करताय? नम्रपणे एखादी गोष्ट एखाद्याने करावी असं सुचवताय. म्हणजे तुम्हाला काय करायचंय? नम्रपणे तुम्हाला काय करायचंय? एखाद्याला एखादी गोष्ट सुचवायची आहे. ठीक आहे, जसं की गेस्ट शुड विअर फॉर्मल अटायर, गेस्ट शुड विअर फॉर्मल अटायर, और अ टीचर शुड विअर फॉर्मल अटायर. शिक्षकांनी फॉर्मल अटायर वापरला पाहिजे, बरोबर आहे. आय रिमेंबर माय कॉलेज डेज. मला आठवतं की 5वी पासून तर PG होण्यापर्यंत 2-3 विषयांमधल्या PG मी कधी विदाऊट शर्टिंग गेलो असेल मला आठवत नाही. प्रॉपर इस्त्री केलेले कपडे. आम्ही जेव्हा ग्रॅज्युएशनला होतो आम्हाला युनिफॉर्म होता कॉलेजला, फ्रायडे, वेन्सडे आणि सॅटर्डे ऑफ त्याच दिवशी. पण त्यावेळेची सगळी मुलं, मुली पण अशा
वेण्या गिण्या घातलेल्या आहेत केसांच्या, मोकळे केस अजिबात नाहीत, वेणी घातलेली आहे, ओढणी अशी लावलेली, त्याला पिन बिन अशा लावलेल्या आहे की नाही, आणि शाळांमध्ये मुलींच्या अशा रिबिन 2 हे एकदम प्रॉपर अटायर. आता असं अजिबात काही दिसत नाही. कॉलेजमध्ये मी सेमिनार्सला वगैरे जातो ना, कपड्यांच्या बाबतीत मुलं ते पॅन्ट घालतात, एवढा एवढा पाय उघडा असतो खाली त्यांचा, एक फॅशन आली आहे नवीन मुलींच्या बाबतीत पण, किंवा ते असं फाटलेलं काहीतरी असतं, ते काय म्हणतात त्याला मला नाही माहिती, ते फाडतात की फाटलेलं मिळतं देव जाणे, ते फाटलेलं मिळतं ना, फाटलेलं जीन्स असतं ते असं आहे की नाही, म्हणजे पाकिट असं हात घातलं की पाकिट निघून जातं आतून, इतकं ते छिद्र असतं. कॉलेज विलेजला मी पाहतो ना, आहे की नाही अलीकडे, तर शर्टिंग नाही काय नाही, दाढी बिडी अशी वाढलेली आहे एकदम जास्त, ते फॅशन झाली आहे मुलांची. म्हणजे आमच्या वेळेसची परिस्थिती आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये म्हणजे 2015 नंतर फारच वेगळी परिस्थिती झाली आहे. तर आता पाहूया आपण पोलाइट ऑब्लिगेशन आहे. गेस्ट शुड विअर फॉर्मल अटायर. ऑब्लिगेशन पोलाइट नम्र विन, यू शुड स्टडी हार्ड, तुम्ही स्टडी केली पाहिजे, पोलाइट ऑब्लिगेशन आहे. दुसरा आहे सजेशन ऑर ॲडवाईस. सल्ला द्यायचा असेल फुकटचा एखाद्याला तर तुम्ही काय केला पाहिजे, शुड जो आहे तो आपण वापरतो सल्ला देण्यासाठी. यू शुड ईट मोर फ्रूट, तुम्ही जास्त फळे खाल्ली पाहिजे. यू शुड स्टडी ॲटलिस्ट 10 hours अ डे, दिवसाचे 10 तास तुम्ही अभ्यास केला पाहिजे. यू शुड वॉच अ मूवी वन्स अ वीक, आठवड्यातनं एकदा तुम्ही चित्रपट पाहिला पाहिजे. यू शुड डू मेडिटेशन एव्हरी मॉर्निंग, रोज सकाळी मेडिटेशन केलं पाहिजे. तर शुड आपण कधी वापरतो, सल्ला द्यायचा असेल. समजा तुम्हाला तुमच्या मैत्रिणीला सल्ला द्यायचा आहे, ठीक आहे, की तू जेवण कमी कर किंवा जेवण जास्त कर, तुम्ही कसं म्हणाल तिला, यू शुड ईट मोर, यू शुड ईट मोर, तुम्ही जास्त खाल्लं पाहिजे आहे की नाही, आणि कमी खा, यू शुड ईट लेस. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता शुड जे आहे मित्रांनो, शुडचा निगेटिव्ह काय होतो, शुड नॉट, त्याला आपण काय म्हणतो, शुडंट म्हणतो. ठीक आहे, आता याचा उलट काय येईल, शुडंट येईल. जसं की ॲडवाईस द्यायची आहे, यू शुड स्लीप, आय थिंक यू शुड स्लीप फॉर 8 hours ॲट नाईट, रात्री तुम्ही 8 तास झोपले पाहिजे. आता एखाद्याला म्हणायचं आहे की तुम्ही 8 तास नाही झोपले पाहिजे, यू शुड नॉट स्लीप फॉर 8 hours ॲट नाईट, रात्री तुम्ही 8 तास नाही झोपले पाहिजे. म्हणजे शुडंट कसं येतं, निगेटिव्ह वेमध्ये येतं. यू शुड नॉट वेस्ट युअर टाईम, तुम्ही तुमचा वेळ घालवायला नाही पाहिजे. ओके, यू शुड नॉट टॉक टू हिम, तुम्ही त्याला बोलायला नाही पाहिजे. यू शुड नॉट वॉच अ मूवी वन्स अ वीक, आठवड्यातनं एकदा चित्रपट नाही पाहायला पाहिजे. म्हणजे निगेटिव्ह असेल तर शुड नॉट किंवा शुडंट, आणि पॉझिटिव्ह असेल तर शुड तुम्ही तिथे वापरू शकता. आर यू ऑल गेटिंग माय पॉईंट, कळतंय का, येतंय लक्षामध्ये. ठीक आहे, आता आपण पुढचं पाहूया. त्यानंतर आहे मित्रांनो वूड. आता वूडचा युसेस थोडा लंबालचका आहे, बरेचसे त्याच्यामध्ये काय असतात, वूड आहे, त्याच्यानंतर आपल्याला शाल आणि विल पाहायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर सेमी मॉडल पाहायचं आहे, म्हणजे मोठा टॉपिक आहे. दुसरं लेक्चर पण आपलंच आहे, सर नाही आहे, दुसरं लेक्चर पण आपलंच आहे. 5 मिनटाचा ब्रेक घ्या, पानी वानी पिओ, वॉशरूम जाके आ जाओ, फ्रेश हो जाओ, फिर और 1 घंटा हम क्या करते हैं, ये टॉपिक को कंटिन्यू करते हैं. ठीक आहे, चल आपण इथे थांबूया आणि सेकंड सेशनला आपण कंटिन्यू करूया 5 मिनटानंतर. 5 मिनट का ब्रेक ले लो. तुम्ही नाश्ता बिस्ता करता की नाही सकाळी, आपको कुछ खाना चाहिए, आप लोगों को काहीतरी खाल्लं, बिस्किट बिस्किट खात जाऊ नका, पोट खराब होतं. केळी वगैरे खाल्लं चांगलं, हां ते पण चांगलं. लाडू खाण, या दिवसांमध्ये काय होतं, स्किन तुमची ड्राय होते ना, म्हणून हिवाळ्यामध्ये तेलकट पदार्थ, दिवाळीला आपल्याकडे कचली करंजी नाही का, घरी बनवलेल्या सगळ्या त्याच्यात झालं होतं ना, कांड वगैरे सवयचं आहे. तर लक्षात घ्यायचं की तुम्ही पौष्टिक काहीतरी खाल्लं पाहिजे. केळी हा एक असा फ्रूट आहे, पोटॅशियम कॅल्शियम आहे, आणि तुम्हाला तो भूक पण लागू देत नाही आणि हेल्दी ठेवतो, तुम्ही अफोर्ड करू शकता. समजा फॉर एक्झाम्पल 40 रुपयाला
source of fiber. Shall we start? Okay. So once again, I welcome you all in the second session today. We were discussing about the usage of modals. आता आपण पाहूया would, तसं could, should, तसं would. Okay. वला थोडासा लंबा केला would. आता हे जे would आहे, तर वुडचा युसेज हा वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये केला जातो. मेनी अ टाइम्स मोस्ट ऑफ द स्टुडंट्स गेट अ लिटल कन्फ्युजन इन द युसेज ऑफ वुड. तर आपण थोडंसं व्यवस्थित आणि जास्त उदाहरणांनी समजून घेऊया. आता वुडचा वापर कशासाठी केला जातो? वी यूज वुड वेन वी टॉक अबाउट फ्युचर एक्सपेक्टेशन्स. भविष्यामध्ये आपल्याला असलेल्या अपेक्षांबद्दल बोलायचं आहे. आता भविष्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या अपेक्षा असतात ना, तर त्या भविष्यात असलेल्या अपेक्षांबद्दल ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी आपण काय वापरतो? वुड वापरतो. ठीक आहे. जनरली वुड बी वापरतो. जसं आय थॉट माय पॅकेज वुड बी हिअर बाय नाऊ. आता एक अजून लक्षात ठेवायचं की वाक्यामध्ये जर वुड वापरला आपण किंवा वुड बी वापरला तर पहिल्या वाक्यामध्ये कायम पास्ट सिम्पल टेन्स आला पाहिजे. आता आय थिंक आहे का इथे? आय थिंक नाही, आय थॉट आहे. थिंकचा सेकंड फॉर्म थॉट आहे. आय थॉट माय पॅकेज वुड बी हिअर बाय नाऊ. मला वाटलं की माझं पॅकेज आत्तापर्यंत इथे येईल. बाय नाऊ म्हणजे आत्तापर्यंत, पण ते आलं का? नाही. म्हणजे मला अशी अपेक्षा होती की भविष्यामध्ये या वेळेपर्यंत हे पॅकेज माझ्याकडे यायला पाहिजे होतं. ठीक आहे. जसं की सर आय थॉट शी वुड बी ऑफिसर सून. मला वाटलं की लवकरच ती ऑफिसर होईल. मग तुम्ही काय केलं? इथे वुड किंवा वुड बी वापरतो आपण. त्याचा मुख्य युसेज काय असतो? भविष्यातल्या अपेक्षांबद्दल आपल्याला बोलायचं असेल तर सर आय वुड पास माय एक्झाम सून. मी लवकरच माझी परीक्षा पास करेल, आहे की नाही? पण त्याच्यासोबत मात्र आपल्याला पास्ट सिम्पल टेन्स वापरावं लागेल. आय थॉट यू वुड बी अ सायंटिस्ट. मला वाटलं की तू सायंटिस्ट असशील. म्हणजे भविष्यातली अपेक्षा दाखवायची असेल तर वुड किंवा वुड बीचा तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. नंतर आहे पास्ट अबिलिटी ऑर विलिंगनेस. म्हणजे भूतकाळामध्ये एखादी गोष्ट करण्याची क्षमता तुमच्याकडे होती. भूतकाळामध्ये एखादी गोष्ट तुम्ही करू इच्छित होते. सॉरी आय एम लेट, माय कार वुडंट स्टार्ट धिस मॉर्निंग. आता इथे निगेटिव्ह वापरलं आहे. सॉरी आय एम लेट, माय कार वुडंट स्टार्ट धिस मॉर्निंग. म्हणजे मला सकाळी वेळेवरच यायचं होतं पण माझी कार सुरू झाली नाही म्हणून मी आलो नाही. आता वुड जे आहे तर वुडचं निगेटिव्ह काय येतं? वुड नॉट. आणि याचा शॉर्ट फॉर्म काय येईल? कंट्रॅक्टेड फॉर्म वुडंट येईल. हे लक्षात ठेवायचं. सॉरी आय एम लेट, माय कार वुडंट स्टार्ट धिस मॉर्निंग. सॉरी मी जरा उशीर झालो, माझी कार आज सकाळी सुरूच नाही झाली. पास्ट अबिलिटी आहे किंवा विलिंगनेस आहे. दुसरं आहे पलाइट रिक्वेस्ट. आता वुडनी पण वेगवेगळ्या रिक्वेस्ट बनवल्या जातात. जसं की वुड यू मेक शुअर द डोअर इज लॉक्ड बिफोर यू लिव्ह. तुम्ही जाण्याआधी खात्री कराल का की दरवाजा तुमचा कसा आहे? बंद आहे. ठीक आहे. आता मित्रांनो एक लक्षात घ्या, वुड जे आहे तर वुडचा वापर करून तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने काय करू शकता? रिक्वेस्ट करू शकता ना. आय टेल यू द डिफरंट मेथड्स. पहिलं कसं आहे, नॉर्मली तुम्ही वुड वापरता. जसं की वुड यू प्लीज हेल्प मी. तुम्ही माझी मदत कराल का? असं आपण वाक्य घेतलंय. वुड यू प्लीज हेल्प, वुड यू प्लीज हेल्प मी. ठीक आहे. तुम्ही माझी मदत कराल का? काय वापरलंय आपण वाक्यामध्ये? वुड वापरलेला आहे. ठीक आहे. अजून काय म्हणू शकतो आपण? वुड यू प्लीज स्विच ऑफ द फॅन. तुम्ही पंखा बंद करू शकता का?
आता प्लीज वाक्याच्या शेवटी वापरलं तरी चालेल. वुड यू प्लीज स्विच ऑफ द फॅन. वुड यू प्लीज स्विच ऑफ द फॅन. तुम्ही हा पंखा बंद करू शकता का. नॉर्मली आपण वुड वापरले. पटापट एक एक वाक्य सांगा या फॉर्मॅटमध्ये. हां, वुड यू गिव्ह मी युअर पेन. ओके, व्हेरी गुड. हां हां, सर वुड यू प्लीज टीच मी स्पोकन इंग्लिश. मला स्पोकन इंग्लिश शिकवाल का, विनंती आहे. ओके सर, वुड यू गिव्ह मी 5 minutes टू थिंक. मला विचार करायला 5 मिनिटं वेळ द्याल का. वुड यू गिव्ह मी अ मोटिवेशनल बुक. मला एखादं पुस्तक वाचायला द्याल का. असं उदाहरण घेता येतं. व्हेरी गुड. ही झाली एक मेथड. दुसरी मेथड अशी आहे, आपल्याला असं म्हणायचं की बाबा मी असं केलं तर तुम्हाला चालेल का. मराठीमध्ये त्याचा अर्थ काय. मी जर असं केलं तर तुम्हाला काही अडचण आहे का. म्हणजे मी काहीतरी करतो, तुम्हाला अडचण आहे का. तुम्ही ट्रेनमध्ये बसलेला आहात, खिडकी उघडायची आहे तुम्हाला, तुमच्या बाजूला कोणीतरी बसलं, मग तुम्ही त्याला म्हणता सर मी ही खिडकी उघडू शकतो का. म्हणजे मी खिडकी उघडली तर चालेल का. आपण बोलताना अशी सर मला गरमी होते, मी पंखा सुरू केला तर चालेल का. सर मला जरा गडबड आहे, मी गेलो तर चालेल का. काय केलं तुम्ही. किंवा मी असं केलं तर तुम्हाला चालेल का. तर ते जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर कुठलं आहे मित्रांनो, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ते स्ट्रक्चर आहे वुड यू माइंडचं. कुठलं स्ट्रक्चर आहे ते, वुड यू माइंडचं. ठीक आहे, मग ते स्ट्रक्चर आहे वुड यू माइंड इफ आय ओपनड दी विंडो. वुड यू माइंड इफ आय ओपनड दी विंडो. आता बा वुड यू माइंड इफ आय याचा अर्थ होतो मी असं केलं तर. बरोबर आहे. वुड यू माइंड इफ आय ओपनड द विंडो, मी खिडकी उघडली तर चालेल का. आता वुड यू माइंड इफ आय नंतर जो क्रियापद आहे तो नेहमी दुसऱ्या रूपात आला पाहिजे. बोलताना पहिल्या रूपात घेतला तरी चालेल, पण ग्रॅमॅटिकली दुसऱ्या रूपामध्ये, पास्ट फॉर्ममध्ये. फॉर एक्झाम्पल, सो वुड यू माइंड इफ आय ओपन द विंडो, म्हणजे मी खिडकी उघडली तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का, पण लिहिताना मात्र सेकंड फॉर्ममध्ये. ठीक आहे. सर वुड यू माइंड इफ आय स्विच ऑन द AC, मी AC सुरू केला तर तुम्हाला काही अडचण आहे का. वुड यू माइंड इफ आय लेफ्ट अर्ली, मी थोडं लवकर गेलो तर तुम्हाला चालेल का. ठीक आहे, असं वेगवेगळं उदाहरण घेऊ शकतो. अजून घेऊ शकतो आपण वुड यू माइंड इफ आय आस्क यू समथिंग, मी तुम्हाला काही जर विचारलं तर तुम्हाला चालेल का. ठीक आहे की नाही. वुड यू माइंड इफ आय आस्क यू समथिंग. पर्सनल एखाद्याला काही विचारायचं असेल, व्यक्तिगत माहिती, तर आपण याला काय करतो, मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का, आहे की नाही, अशा अर्थाने. वुड यू माइंड इफ आय आस्क यू समथिंग, मी तुम्हाला काही विचारलं तर चालेल का. तर वुड यू माइंड इफ आय याचा अर्थ मी असं केलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का, चालेल का. ठीक आहे. मग तुम्हाला समजा लाईट बंद करायचा असेल, समोरच्याची परवानगी घ्यायची आहे. वुड यू माइंड इफ आय स्विच ऑन द लाईट. वुड यू माइंड इफ आय स्विच्ड ऑफ द लाईट. वुड यू माइंड इफ आय लेफ्ट अर्ली, मी लवकर गेलो तर चालेल का. वुड यू माइंड इफ आय टोल्ड यू समथिंग, मी तुम्हाला काहीतरी सांगितलं तर तुम्हाला चालेल का. अशा अर्थाने आपण वापरतो. पटकन एक एक वाक्य सांगा. वुड यू माइंड इफ आय प्लेड द म्युझिक, आहे की नाही, मी गाणं वाजवलं तर तुम्हाला चालेल का, की तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का, या अर्थाने. सांगा पटकन, ट्राय करा. तुम्ही विचारच जास्त करता. हां सांगा. हां वुड यू माइंड इफ आय सॅंग अ सॉन्ग. आय वुड लव्ह टू लिसन. वुड यू माइंड इफ आय सॅंग अ सॉन्ग, सिंगचा सेकंड. वुड यू माइंड इफ आय सॅंग अ सॉन्ग, मी गाणं म्हटलं तर तुम्हाला आवडेल का. हां ओ माय गुडनेस. ये तो मतलब गजब की बात कर दी आपने. वुड यू माइंड इफ आय चेक्ड युअर फोन. व्हेरी गुड, आहे की नाही. वुड यू माइंड इफ आय चेक्ड युअर. वुड यू माइंड इफ आय चेक्ड युअर फोन, मी तुमचा फोन जर चेक केला तर तुम्हाला चालेल का, आहे की नाही. ठीक है, आप चेक कर सकते हो, उसमें कुछ है ही नहीं. चला सांगा. वुड यू माइंड इफ आय ओपन. वुड यू माइंड इफ आय ओपन द डोअर, मी दरवाजा उघडला तर तुम्हाला चालेल का. अशा अर्थाने आपण काय केलंय, हे वापरलेलं आहे. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला एक गमतीशीर गोष्ट सांगतो, लाईफमध्ये कायम लक्षात ठेवायचं आहे. कुठल्याही रिलेशन्समध्ये, मैत्रीचं असू देत, आईवडिलांसोबतचं असू देत, कोणतंही नातं, त्या ट्रस्ट स्पेसिफिकली थोडंसं प्रिसाइसली सांगतो. तुमचं जर GF-BFचं रिलेशनशिप असेल किंवा मॅरेड नंतरचं नवरा बायकोचं नातं असेल, ते खूप छान पद्धतीने पुढे चालवायचं असेल, त्याचा एक मंत्र देतो तुम्हाला.
ट्रस्ट करा एकमेकांवर. तुम्ही ज्यावेळेला ट्रस्ट करणं बंद करता ना, त्यावेळेला सिच्युएशन खूपच डेटरिअरेट होते. कायम लक्षात ठेवा. तुम्हाला कळतंय की समोरचा व्यक्ती थोडासा चुकतोय, तरी तुम्ही त्याच्यावरती ट्रस्ट करा. त्याला त्याची मिस्टेक रिअलाईज होते. बऱ्याचदा स्पेसिफिकली मी हे अनेक पुस्तकांमध्ये वाचलंय. मला तसा कधी व्यक्तिगत अनुभव नाही आहे, पण मी अनेक लोकांकडून ते ऐकलंय. काही माझ्या सिनियर मैत्रिणी आहेत, त्या पण संसारिक आयुष्यामध्ये आहेत, शेअर करतात, सांगतात की तुम्ही जेव्हा एखाद्याचं काय करता, समजा अचानकपणे त्याला न सांगता त्याचा फोन चेक करता फॉर एक्झाम्पल, तर त्या माणसाला तुमच्यावर ट्रस्ट असं वाटतं की अरे याचा माझ्यावर विश्वास नाही का. तुम्ही अकाउंट्स चेक करता एखाद्याचं, बरोबर आहे की नाही. किंवा समजा पैशाचा हिशोब आहे, तुम्ही एखाद्याला 5,000 रुपये दिले समजा तुमच्या भावाला, लहान भावाला, जा बाळा किराणा घेऊन ये. आणि मग नंतर ते त्याचं प्रामाणिकपण आहे की अच्छा तुम्ही त्याला हां बिल कुठे आहे, त्यांनी बिल दिलं, उर्वरित पैसे दिले. पण तुम्ही जेव्हा त्याची एकदम खोलवर जाऊन, हां तुम्हाला शंका असेल तर खोलवर चौकशी करायला हरकत नाही, पण रिलेशनशिपमध्ये तुम्ही जर एकदम खोलवर केलं, मग हे साबण तर एवढ्यालाच मिळतं, मग एवढ्याला कसं काय आणला, मग हे कसं काय आणलं, भले त्यांनी 10-20 रुपये इकडे तिकडे केले असेल, पण असं तुम्ही वारंवार करायला लागलात तर तुमचे खटके कायम उडतात, बरोबर आहे. तर आमच्या एका म्हणजे माझे एक गुरु आहेत, ही इज ए मॉन्क ॲक्च्युली, ते म्हणाले की तुम्ही जेव्हा म्हणजे मला त्यांनी मंत्र दिला होता की आयुष्यामध्ये जेव्हा केव्हा तुला मैत्रीण येईल आयुष्यामध्ये, किंवा आफ्टर मॅरेज तू जेव्हा संसारिक जीवनात प्रवेश करशील, तर एकच गोष्ट लक्षात ठेव की तुझ्या मोबाईलचा पासवर्ड हा त्या समोरच्या व्यक्तीला माहीत असला पाहिजे. एवढं जरी केलं तरी पुरेसं आहे, आहे की नाही. फक्त मोबाईलचा पासवर्ड, फोनपेचा गुगल पेचा नव्हे, त्याला थंब लागतं, आहे की नाही. बायकांच्या हातात अकाउंट गेलं की काय होईल त्याचं सांगता येत नाही, आहे की नाही. प्लास्टिकचा मग घ्यायचा असतो. मी एकदा माझ्या आईसोबत अनुभव घेतला आहे. साडी घ्यायला घेऊन गेलो, तर एवढा मोठा ढीक पडला. आणि एवढं मोठं झाल्यावर 2 तास गेल्यावर आईने सांगितलं की दादा ती सगळ्यात आधी तुम्ही दाखवली होती ना ती काढा आता. आणि ती घेतली आणि ते आल्या. तेव्हापासून मी काय करतो, मी त्यांना सांगतो की मी थांबतो बाहेर गाणं ऐकत किंवा बसतो खुर्चीवर कुठेतरी, पहा मस्त, आणि झाल्यावर मला तुम्ही सांगा, मी तुमच्या बाजूला बसू शकत नाही. असं होतं ते, आहे. तेच बाबाला घेऊन गेल्यावर काय होतं, 5 मिनटं, हां तो शर्ट, हां ठीक आहे फायनल करा. स्त्रियांचं तसं नसतं, आहे की नाही. तर हे माझा भाऊ पण आहे ना, तो पण सांगतो की डीमार्टमध्ये तुझ्या वहिनीसोबत गेलो की क्रेडिट कार्ड मला वापरावा अननेसेसरी गोष्टी पण येतात. इट्स ओके, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. हे कायम तुम्ही काय करायचं आहे, जेव्हा तुम्हाला आयुष्यात एक्सपिरियन्स येईल तेव्हा लक्षात ठेवा की ट्रस्ट करत चला मित्रांनो. तुम्ही जेव्हा अनट्रस्ट करता ना एखाद्याला, म्हणजे विश्वास ठेवल्यावरच विश्वास संपादन केला जाईल की नाही. तुम्ही सुरुवातीपासूनच अविश्वास दाखवला तर कसं होईल, होईल की नाही, कसं होईल, काय होईल, असा अविश्वास जर तुम्ही दाखवला ना, तर त्या गोष्टी निगेटिव्ह वेने घडत असतात. तुमच्या आईवडिलांसोबत असेल, तुमच्या आईवडिलांनी त्यांनी पण ट्रस्ट दाखवला पाहिजे. नाही ना, आपला आहे मुलगा पुण्याला आहे, काहीतरी करेल चांगलं, थोडा अभ्यास नाही करत तो, होईल की नाही, करेल की नाही, असं दाखवलं ना की मग ती मेंटॅलिटी तुमच्यामध्ये वाढत जाते. सो कायम लक्षात ठेवायचं की इफ यू वॉन्ट बिल्ड ट्रस्ट यू शुड बी ट्रस्टवरती. आय मीन तुम्ही समोरच्यावरती ट्रस्ट ठेवायला शिकले पाहिजे. आता पहा, वुड यू माइंड इफ आय आस्क यू समथिंग. व्हेरी गुड. आता पुढचं पाहू आपण. हे झालं एक. याचा अर्थ काय की मी असं केलं तर तुम्हाला चालेल का. आता दुसऱ्याकडून तुम्हाला काम करून घ्यायचंय. दुसऱ्याकडून काय करायचंय, काम करून घ्यायचंय. समजा ह्या आता कोपऱ्यावरती बसलेल्या आहेत, ह्या बसलेल्या आहेत, यांना त्यांना सांगायचं की अगं ते जरा लाईट बंद करतेस का. आता काम त्यांच्याकडून करून घ्यायचंय, बरोबर. स्वतः करायचंय का नाही, आधी स्वतः केलं, आता त्यांनाच सांगायचं की तुम्हीच करा, पण नम्र वेनी. मग कसं म्हणायचंय त्याला, आता इथे परत स्ट्रक्चर पहा. वुड यू माइंड, आणि त्यानंतर जे क्रियापद आहे ते ING रूपात आलं पाहिजे कायम. वुड यू माइंड ओपनिंग द डोअर. वुड यू माइंड ओपनिंग द डोअर. हा दरवाजा उघडण्यात तुम्हाला काही अडचण आहे का. म्हणजे आता तुम्ही त्यालाच सांगताय की बाबा तूच हे दरवाजा उघड आणि तुलाच काही अडचण आहे का. वुड यू माइंड स्विचिंग ऑफ द AC. पण इथे वुड यू माइंड नंतर काय आलं, ING आलं पाहिजे. क्रियापद कसा आला पाहिजे, ING रूपात. वुड यू माइंड ओपनिंग द डोअर. हा दरवाजा उघडताना तुम्हाला काही अडचण आहे का. वुड यू माइंड क्लोजिंग द डोअर. दरवाजा बंद करण्यात तुम्हाला काही अडचण आहे का. ओके. किंवा वुड यू माइंड आस्किंग मी अ क्वेश्चन, आहे की नाही. तुम्हाला प्रश्न विचारला तर काही अडचण आहे का, अशा अर्थाने. की आपण असं म्हणतो वुड यू माइंड गिव्हिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर. मला एक ग्लास पाणी द्या, म्हणजे त्यांनाच द्यायचंय, पण पाणी देण्यात तुम्हाला काही अडचण आहे का, अशा अर्थाने आपण ते विचारलंय. तर वुड यू माइंड नंतर जर क्रियापदाचं ING रूप आलं तर समजायचं की तुम्ही समोरच्या व्यक्तीलाच सांगत आहात की बाबा रे तूच हे काम कर,
पण हे काम करताना तुला काही अडचण आहे का अशा अर्थाने आपण वापरलंय, बरोबर आहे. वुड यू माइंड नोटिंग द नंबर, हे नंबर नोट करण्यात तुम्हाला काही अडचण आहे का. वुड यू माइंड शेअरिंग मी द नंबर, नंबर शेअर करण्यात काही अडचण आहे का. म्हणजे काय झालं की तुम्ही समोरच्या व्यक्तीला सांगताय की तुम्हीच हे असं करा, पण असं करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का हे तुम्हाला जाणून घ्यायचंय. म्हणून तुम्ही काय केलं, वुड यू माइंड नंतर क्रियापदाचं ING रूप जे आहे ते तुम्ही वापरलेलं आहे. इज दिस क्लिअर, येते का लक्षामध्ये मित्रांनो. ठीक आहे, सांगा एक एक एक्झाम्पल पटकन. व्हेरी गुड. वुड यू माइंड अटेंडिंग द लेक्चर, म्हणजे लेक्चर अटेंड करा, हे अटेंड करण्यास तुम्हाला काही अडचण आहे का. व्हेरी गुड. सांगा अजून. व्हेरी गुड. सर वुड यू माइंड कमिंग विथ मी टू द मार्केट, माझ्यासोबत मार्केटमध्ये येण्यात काही तुम्हाला अडचण आहे का. म्हणजे तुम्ही माझ्यासोबत या, तुम्हाला काय अडचण आहे का, असा उदाहरण आहे. सांगा. सर वुड यू माइंड इटिंग सम पाणीपुरीज विथ मी, माझ्यासोबत तुम्हाला काही पाणीपुरी खायला काही अडचण आहे का. येस ऑफकोर्स इफ यू आर पेईंग द बिल. त्याला पे द बिलला एक दुसरा शब्द आहे फुट द बिल. फुट द बिल म्हणजे काय, काहीतरी 25 रुपयाला 6च मिळतात ना. मी इकडे नाही खात, मी गावाकडे खातो, मला तिखट आवडतं. हे सगळं काहीतरी ते ते आंबट बिंबट पाणी टाकतात ते नाही, असं तोंडाला झिंझिण्या आल्या पाहिजे. मी मिठावाल्या तालुक्याला गेलो मी की माझे वडीलच मला घेऊन जातात, नाही तर गावात विकणारा येतो, नाही तर मी घरी आणतो पार्सल आणि लहान मुलांना बसवतो, शेजारच्या पाजारच्यांना आणायचं मोठं, आपणही खायचं आणि त्यांना पोट भरेपर्यंत एकदम डायरेक्ट. इकडे मी शक्यतो रेअरेस्ट ऑफ द रेअर ते पाणी आंबट बिंबट ते चव नसतं आपल्याला. ठीक आहे, काहीतरी 25 रुपयाला 5 का 6 देतात. ते कॅम्पमध्ये मध्यंतरी गेलो होतो नातेवाईकांसोबत, तर काहीतरी 30 रुपयाला 6 काहीतरी दिल्या होते वाटते त्यांनी, महाग आहे. तर घरी बनवतं तेवढ्यात स्वस्त येतं ते. तर व्हेरी गुड. अजून सांगा दुसरं उदाहरण. वुड यू माइंड वॉकिंग विथ मी, सकाळी सकाळी वॉक करतं, सर माझ्यासोबत चालायला तुम्हाला काही अडचण आहे का, असा. व्हेरी गुड. तुम्हाला ब्रेन ॲक्टिवेट होतं. एक्झाम्पल सांगितलं आणि तुमचा डाऊट क्लिअर होतो. ठीक आहे, तर वुड यू माइंड नंतर ING वापरलं की समजायचं बाबा तूच हे काम कर, पण हे काम करण्यात तुला काही अडचण आहे का, अशा अर्थाने आपण हे वापरलंय. ठीक आहे, आता मी करीनाकडे गेलो आणि तिला सांगितलं वुड यू माइंड मॅरिंग मी, आहे की नाही. तुम्ही काय केलं, करीनात असं सांगितलंय. ठीक आहे, आला लक्षामध्ये. चला पुढे. हे झालं वुड यू माइंडचे वेगवेगळ्या पद्धतीनं विनंती करता येते. ठीक आहे, हे नोट करून घ्या प्लीज, एकदा वहीत नोट करा. हे मी तुम्हाला याची नोट्स पण देणार आहे, पण तुम्ही नोट केलं तर अधिक बरं राहील. तुम्हाला हे स्पोकनला खूप उपयोगाचं येतं ना, म्हणून. आता समजा तुम्ही विमानात प्रवास करताय, मी लिहिता लिहिता सांगतो, आणि मग तुम्हाला समजा गरम पाणी हवं आहे प्यायला, मग तुम्ही एअर होस्टेसला म्हणू शकता, एक्सक्यूज मी मॅम, वुड यू माइंड गिविंग मी अ ग्लास ऑफ हॉट वॉटर, म्हणजे मला एक ग्लास गरम पाणी देण्यात तुम्हाला काही अडचण आहे का, अशा अर्थाने आपण ते वापरतो. हां सर, हां असं म्हणू शकता सर, वुड यू माइंड गिविंग मी अ साईड, थोडी साईड देण्यास तुम्हाला अडचण आहे, अशा अर्थाने वापरतात. यस.
झालं का? डन? ओके. ठीक आहे, समजलं? चल, आता त्यानंतर पाहायचं आपल्याला एक्सप्रेस डिझायर्स, इच्छा. इच्छा व्यक्त करायची आपल्याला, ठीक आहे. तर इच्छा व्यक्त करताना आपण काय करतो, वूडचा जो आहे ते तो वापर करतो, बरोबर आहे. तर जनरली वूड लाईक असा स्ट्रक्चर वापरतो आपण. काय वापरतो? वूड लाईक, ठीक आहे. जसं की आय वुड लाईक टू लिव्ह नियर द बीच, समुद्राकाठी मला राहायचं आहे. फार महागडे घर असतात समुद्राच्या काठावरती, हमारे बस की बात हो नाही आहे की नाही. इकडे तुम्ही जुहू बीचला वगैरे गेलात ना तर 1 BHK 5 आणि 7 कोटीला तुम्हाला मिळतो, समुद्राच्या काठावरती असणारी घरं. पण मुंबईचे समुद्र किनारे फार हे आहेत, म्हणजे घाण आहेत. तुम्ही तेच कोकणात वगैरे गेला तर कोकणामध्ये पण जमिनीला आता खूप भाव यायला लागलाय, ठीक आहे. सो आय वुड लाईक टू लिव्ह नियर द बीच, मला बीचच्या जवळपास राहायला आवडेल. आता वुड लाईक वापरलं याचा अर्थ वुड लाईक किंवा वुड वॉन्ट असं पण वापरतात बरं का. वुड वॉन्ट आणि वुड लाईक. तर वुड लाईक जे आहे थोडं नम्र आहे, वुड लाईक कसं आहे, थोडंसं नम्र आहे, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. एक्सप्रेस डिझायर, जसं की आय वुड लाईक टू टेक टू यू ऑन अ डेट, मला तुम्हाला डेटवर घेऊन जायला आवडेल. म्हणजे काय केलं, डिझायर्स, इच्छा व्यक्त केली आहे. गाईज आय वुड लाईक टू वॉच अ मूवी विथ यू, मला तुमच्यासोबत चित्रपट पाहायला आवडेल. सर आय वुड लाईक टू इन्व्हाइट यू टू माय होम, मला तुम्हाला माझ्या घरी आमंत्रित करायला आवडेल. आय वुड लाईक टू डाईन विथ यू, मला तुमच्यासोबत जेवण करायला आवडेल. वुड लाईक म्हणजे काय, एखादी गोष्ट आवडेल, एक्सप्रेस आहे, इच्छा आहे तुमची, ठीक आहे. मग सांगा एक एक वाक्य आता वुड लाईकने. आय वुड लाईक टू बेक अ केक फॉर यू, मला तुमच्यासाठी केक बनवायला आवडेल. हां, अजून? आय वुड लाईक टू, ओके सर आय वुड लाईक टू सिंग अ सॉन्ग, मला गाणं गायला आवडेल, ठीक आहे. आय वुड लाईक रीडिंग अ बुक, आय वुड लाईक रीडिंग अ बुक, आय वुड लाईक रीडिंग अ बुक नाऊ, मला आता पुस्तक वाचायला आवडेल. नाही, आय वुड लाईक टू, आय वुड लाईक टू. टू whom you are going to write a letter? सर आय वुड लाईक टू राईट अ लव्ह लेटर, आहे की नाही, मला प्रेमपत्र लिहायचं आहे की नाही. बाय द वे आय एम व्हेरी गुड रायटर ॲक्च्युली. डायरी तर कधी कोणाला दाखवता येत नाही आपली, बट आय राईट इन अ व्हेरी गुड वे. मी फायनल इयर झाल्यानंतर माझ्या बॉटनीच्या HODला, आता ते प्रिन्सिपल आहेत, त्यांनी एक पत्र लिहिलं होतं. त्यांचं आणि माझं कधी पटलंच नव्हतं ॲक्च्युली, पण नंतर आमची छान मैत्री झाली होती. तर पत्र मी त्यांना ते चपराशीकडे दिलं आणि त्यांनी ते दिलं. प्रत्येक बॅच, नवीन जेव्हा बॅच येते ना फर्स्ट इयरची, पहिल्या दिवशी जेव्हा ते प्रॅक्टिकल रूममध्ये मुलांना घेऊन जातात तेव्हा ते पत्र वाचून दाखवतात. मला प्रत्येक बॅचची जी मुलं आहेत ना, कॉन्टॅक्ट मिळतो ना, नंबर, प्रत्येक कोणाचा ना कोणाचा 2-3 लोकांचा फोन येतोच. किंवा कधी ते भेटले, मी कॉलेजला व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून जेव्हा जातो माझ्या सल्मा मॅटरला, तर ते म्हणतात सर ते तुमचंच पत्र वाचून दाखवलं सरांनी. मी ते इतकं भावनिक पत्र लिहिलेलं होतं ना त्यांना, त्यांनी ते जीवापाड सांभाळून ठेवलं. आणि अजूनही प्रत्येक बॅच आली की ते पत्र काय करतात, मुलांना वाचून दाखवतात. म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधलं त्यावेळेसचं आमचे आमचे खटके उडायचे, आमचं वैचारिक मतभेद व्हायचं, नंतर आमच्यामध्ये प्रेम निर्माण झालं, त्या प्रेमाचं रूपांतर मैत्रीत झालं. तर ते प्रत्येक बॅचला शांतपणे ते काय करतात, स्वतः ते पत्र वाचून दाखवतात की बाबा हा एक विद्यार्थी होता ज्याने ते पत्र लिहिलं. तर लिखाणामध्ये काय होतं मित्रांनो, लिहिताना एक महत्त्वाचं आहे, बोलण्यामध्ये आणि लिहिण्यामध्ये 2 गोष्टी आहेत. बोलताना बऱ्याचशा गोष्टी राहून जातात. समजा एखाद्याशी भांडायचं आहे तुम्हाला, अर्ध्याशिवाय विसरून जातो आपण बोलताना, आणि नंतर आठवतं आपल्याला आयला याला ही शिवी द्यायला पाहिजे होती, हे बोलायचं राहील. तसं तुम्ही जेव्हा पत्र लिहिता तर त्या पत्रामध्ये काय होतं की तुमच्यावर मानसिक बंधन नसतं. जे जे विचार तुमच्या मनात येतात तुम्ही ते काय करता, लिहत असता. मी डायरी मेंटेन करत असतो. माझ्यासोबत काही चांगलं घडलं असेल, ज्या गोष्टीने माझ्यावर परिणाम केला आहे, काही वाईट घडलं असेल, तर मी काय करतो ते लिहितो. आता माझ्यासोबत हाताचा इन्सिडेंट घडला, त्यातनं मी काय शिकलो, माझ्याकडनं काय चुका झाल्या, आहे की नाही. माझ्या घरच्यांनी, म्हणजे कायम मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो, म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपल्या घरच्यांचं आपल्यावर विशेष प्रेम आहे की नाही, कधी कधी शंका येते आपल्याला. पण जेव्हा आपण दुःखामध्ये असतो ना, तेव्हा मात्र कळतं की आईला मी काय विचार करत होतो ना, आई, बाबा, बहीण यांची तळमळ जेव्हा आपण स्वतःसाठी पाहतो ना, देन वी रिअलाइज दॅट नथिंग इज मोर इम्पॉर्टंट दॅन धिस.
कि भाई इससे इम्पॉर्टंट कुछ हो ही नहीं सकता लाईफ में, आहे की नाही. म्हणजे आईचं ते आंघोळ घालून देणं, बाबांचं हातात पाणी ग्लास देणं, औषध देणं, जेवण करताना हां आहे की नाही हाताने भरवणं किंवा ते सगळं आपण बारकाईने सगळ्या गोष्टी पाहिल्या की आपण निघताना त्यांच्या डोळ्यात पाणी येणं. मग कळतं की अरे आपण यांना कठोर समजत होतो, पण त्यांचं कधी कधी कठोर वर्तन आपल्याप्रती आपल्या चांगल्यासाठी असतं, पण मुळात मात्र आतून ते कसे असतात, नारळासारखे, वरून कडक आहे आतून कसे आहे, सॉफ्ट आहे. तसे काही टीचर्स पण असतात. आता बदलला जमाना स्कूल कॉलेजेसमध्ये, की ते फार असं कठोर वागतात विद्यार्थ्यांशी, आणि शेवटच्या वर्षाला आले की मग ते विद्यार्थ्यांशी काय होतात, एकदम शेवटच्या महिन्यामध्ये एकदम नम्र वागतात. मग आपल्याला कळतं आईला हे मास्तर असं काय वागतंय याला काय कुत्रा बित्रा चावला का काय, आयुष्यभर कसा वागत होता. अशा पद्धतीनं ते होत राहतं. ठीक आहे चला. डिझायर आहे, डिझायर म्हणजे इच्छा. आय वुड लाईक, आता आय वुड वॉन्ट पण वापरतात, पण आय वुड वॉन्ट हे रिटर्न इंग्लिशमध्ये. फॉर एक्झाम्पल, आय वुड वॉन्ट टू राईट अन ॲप्लिकेशन लेटर टू यू, और आय वुड वॉन्ट टू सीक एन ॲडमिशन इन टू युअर इन्स्टिट्यूशन. आणि आय वुड लाईक म्हणजे काय, सर आय वुड लाईक टू ड्रॉ युअर अटेन्शन टू धिस मॅटर, तुमचं लक्ष मला या विषयाकडे केंद्रित करायचं आहे. आय वुड लाईक टू राईट दिस लेटर टू यू एक्सप्रेसिंग माय फिलिंग, असं तुम्ही लिहू शकता. तुम्हाला जेव्हा डोक्याला ताण येतो की नाही, त्यावेळेला कागद पेन घेऊन आपल्या मनातले विचार तुम्ही लिहून काढले की तुम्ही रिलॅक्स्ड फील कराल. तुम्ही प्रयोग करून बघा, कधी डोक्याला ताण आहे, एखादा विचार सतावतोय, तो लिहून काढा, तुम्हाला बरं वाटतं. ज्याला द्यायचं आहे त्याला देऊ पण शकता, काही हरकत नाही. ठीक आहे चला पुढे जाऊया. आता पाहूया आपण हायपोथेटिकल सिच्युएशन. हायपोथेटिकल म्हणजे काय, कल्पना करतोय आपण, पण खरं आहे का नाही. म्हणजे असं झालं असतं तर, तसं झालं असतं तर. बघा, शी वुड जॉईन अस बट शी हॅज अ टाईट डेडलाईन ॲट वर्क. टाईट डेडलाईन म्हणजे बिझी आहे ती. शी वुड जॉईन अस बट शी हॅज अ टाईट डेडलाईन ॲट वर्क. ती आपल्याला जॉईन करू शकली असती, पण काय करू, कामामुळे ती बिझी आहे. म्हणजे ती जॉईन करू शकत नाही, फक्त इमॅजिन केलं. ही वुड बी विथ मी नाव बट ही इज नाव बिझी, असं तुम्ही अर्थ घेऊ शकता त्याचा. नंतर आहे पलाईट ॲडव्हाइस. एखाद्याला नम्र सल्ला द्यायचा आहे तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, आय नो यू फेल्ड, मला माहिती आहे रे तू नापास झालाय, बट आय वुड ट्राय अगेन. आय नो यू फेल्ड बट आय वुड ट्राय अगेन. तू नापास झालाय पण मी तुझ्यासाठी प्रयत्न करेल. किंवा असं पण म्हणू शकता, आय नो यू फेल्ड बट यू वुड ट्राय अगेन. ठीक आहे, नापास झालाय पण तू पुन्हा प्रयत्न केला पाहिजे, आहे की नाही. मी मध्यंतरी गांधीजींचं उदाहरण सांगितलं. अपयशी होणं काही वाईट नाही, सेटबॅक्स होणं काही वाईट नाही, बट कमबॅक इज ऑलवेज बेटर दॅन सेटबॅक. तुम्हाला कोणी उचलून खाली आपटलं हरकत नाही, पडतो माणूस, पण पडल्यानंतर काय केलं पाहिजे, लगेच जो उठून उभा राहतो ना तो लढतो. आणि आयुष्यामध्ये मित्रांनो, एखादी नोकरी मिळवणं किंवा काय हे आपल्याला वाटतं, पण तुम्हाला एकदा तुमचा ड्रीम जॉब मिळाला ना, 6 महिन्यात तुमची नशा उतरून जाईल. तो युनिफॉर्म आणि ते बाहेर जाताना तुम्ही नाही घालणार तो युनिफॉर्म. आता आपल्याला वाटतं की आयला ते पिस्टल लटकवायची, स्टार आणि बीर, हे अनेक लोकांना मी इवन इट इज विथ मी. माझं MBA करणं माझं कायम ड्रीम होतं. मी 8व्या वर्गात असताना माझ्या सरांना सांगितलं होतं की सर मी MBA करेल आयुष्यामध्ये. त्यावेळेला MBA असं क्रेज नव्हती, पेपरमध्ये वाचायचो MBA केला म्हणजे कंपनीत मोठी नोकरी मिळते वगैरे. मी MBA केलं, काय काय मला काही त्याचं कौतुक आहे का, नाही, काहीच कौतुक नाही, अजिबात कौतुक नाही. झालं मला असं वाटायचं की यार टीचर बन जाएंगे, झालो, काय कौतुक आहे त्याचं. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला मिळवाविषयी वाटते, ती गोष्ट मिळाली की थोड्या दिवसानंतर त्याची नशा उतरते. मला कोणी विचारलं, मी कोणालाही सांगत नाही बाबा मी शिकवतो आणि मी काम चाललंय. गावाकडे काही लोक, अरे तुला पगार किती मिळतो, महिन्याला किती पैसे, काही नाही आजी, पोटा पाण्यापुरतं मिळतात. जास्तच म्हटलं सांगायचं 12,000 रुपये मिळतात. मला कोणी जास्त विचारलं का रे तू काय नाही, मी चौकीदारीचं काम करतो बा, त्या कंपनीत काय गरज आहे ना, म्हणजे मी फलानं करतोय, बिस्तानं करतोय, केम्ब्रिजमधून शिकलो आणि फलानं केलं, मला ही ऑफर आली, काय गरज आहे. हे जेव्हा तुम्ही जेव्हा व्हाल ना, तुम्ही बघा तुमचं ड्रीम होईल ना कंप्लीट, 6 महिने, वर्षभर, उसके बाद लेटर ऑन यू विल रिअलाइज सर इट इज नथिंग. कोणी विचारलं काय का बाळा काय करतात, काय नाही काका चाललं आहे आपलं व्यवस्थित. तुम्ही हे असं सांगणारच नाही, मी पोलीस कॉन्स्टेबल आहे, मी आर्मीमध्ये, किंवा मी PSIची तयारी करते, असं तुम्ही काहीही बोलणार नाही. कारण काय होतं, माणसाला नवीन चॅलेंजेस असतात आणि नवनवीन गोष्टी आपल्याला मिळवायच्या असतात. तर हे सुरुवातीला आता स्टुडंट लाईफमध्ये वाटतं की नाही सर युनिफॉर्म घालूया, अमकी पोस्ट मिळूया, तमकी पोस्ट मिळूया. ते मिळालं की 6 महिन्यानंतर तुम्ही काय होता, अगदी नॉर्मल होऊन जात. आता वाटतं की साला हॉटेलमध्ये गेल्यावर मी जेव्हा सांगेल की मी सब इन्स्पेक्टर आहे, तू लगेच बिल कमी करेल, हे आत्ता वाटतं. नंतर तुम्ही सांगत पण नाही, ओळख पण देत नाही. नंतर तुम्ही जेव्हा होसाल ना तेव्हा तुम्ही ओळख पण देणार नाही. कोणी विचारलं का हो साहेब काय करता, काही नाही. आता एक उदाहरण सांगतो लाईव्ह. आम्ही कॉलेजला असताना ज्या लायब्ररीत अभ्यास करायचो, त्या लायब्ररीचे ते काकू तिथेच राहतात. त्यांच्या बाजूला मधात रोड आहे आणि जे न्यायाधीश असतात ना, तालुका न्यायाधीश, त्यांचं घर आहे. त्यांना शेजारी पाजारी हेच. तर कायम आमचं मी काकांच्याच घरी राहायचो, त्यांच्याकडे जाणं येणं असं चालायचं.
तर ते एक अग्रवाल सर बदलून गेले आणि दुसरे एक न्यायाधीश आले. तर ते वारकरी होते. तर त्यांना कळालं की अरे गावात एक मंदिर आहे आणि तिथे हरिपाठ होतो संध्याकाळी. आणि नवनवीनच ते आले. तर ते संध्याकाळी पायी फिरायचे. पायी आपलं फिरायचे ते. ते गेले ना आपले पायी, ते त्यांना कळालं ते अमुक अमुक मंदिरात आपलं मास्क बांधून जायचे. मस्त हरिपाठात बसायचे. आता एखादा माणूस नाईट पॅन्ट टी शर्ट घालून आला, साधी चप्पल का बसा. 8 दिवसानंतर मग त्या हरिपाठवाल्यांना आलं का, हा नवीन गडी आलाय आपल्या 7-8 लोकांमध्ये. मग त्यांना विचारलं, का हो साहेब तुम्ही काय काम करता? तर त्यांनी काय सांगावं? न्यायाधीश आहे ना तो माणूस. त्यांनी सांगावं ना मी न्यायाधीश आहे. काय सांगितलं असेल त्यांनी? काही नाही, मी असंच कोर्टात काम करतो. असंच कोर्टात काम करतो, वारकरी आहे, येतो. आणि मग महिन्याभरानंतर त्या लोकांना कळालं की आईला हा जज आहे. मग लगेच त्या लोकांनी काय केलं, त्यांचा ॲटिट्यूड बदलला. अरे साहेब आले, साहेब आले, मग चटई टाका, मग त्यांना पाणी द्या. आणि त्यांनी ते जाणं बंद केलं. त्याने डायरेक्ट म्हटलं की तुम्ही मला, म्हणजे मी जज आहे असं जर इथे ट्रीट करत असाल तर मी इथे येणार. मग नंतर त्या लोकांनी कळालं की अरे साहेबांचं येणं बंद झालं. मग त्यांनी सांगितलं की मी तिथे आलो ना, मला तुमच्यातला म्हणून ट्रीट करा. मी जज आहे म्हणून मला हातात पाण्याची बाटली आणून देत आहे, मला बसायला चटईच काय देत आहे, आणि सगळे साहेब साहेब काय म्हणताय. म्हणजे माझं नाव अमर आहे, मला अमर नावाने हाक मारा. मी जज आहे माझ्या कोर्टात. कोर्टाच्या कॅम्पसमध्ये तुम्ही मला साहेब म्हणा. इथे म्हणायची गरज. किती तो माणूस डाऊन टू अर्थ आहे का पदाचा काही अहंकार? हे नम्रपण आहे. माझे मेंटॉर ही इज एस पी, सुपरिटेंडंट ऑफ पोलीस नाव इन NIA, बेसिकली IRS आहे. मी नागपूरमध्ये, मला आठवतं 2015तली गोष्ट आहे. वी वर ट्रॅव्हलिंग ऑन अ स्कूटी चालवत होते, मी मागे बसलेलो होतो. त्यावेळेला नागपूरला हेल्मेट कंपल्सरी होतं. ते हेल्मेट, मी त्यांना म्हटलं सर आपल्याकडे हेल्मेट नाही आहे. तर एखादा माणूस, आता जो असिस्टंट कमिशनर आहे त्याला कॉन्स्टेबल अडवणार आहे का? अडवलं तरी काय? तर त्यांनी नम्रपणे म्हटलं अरे यार आपल्याला हेल्मेट तर नाही आहे. तर समोर ट्रॅफिकवाले दिसले आम्हाला, ते त्यांचा रस्ता चुकवायचा आहे म्हणून आम्ही दुसऱ्या रस्त्याने गेलो. त्यांनी रस्ता दुसरा घेतला. समजा एखाद्याने ट्रॅफिकने अडवलं असतं, कार्ड काढलं असतं की ते ओळखतातच ना, अरे एअरपोर्टला असिस्टंट कमिशनर आहे, काही म्हटलं असतं का कॉन्स्टेबलने? नाही नाही, आपण काय करू, दुसऱ्या रस्त्याने जाऊया. आहे का पदाचा गर्व, अहंकार आहे का? आपल्याला वाटतं की मी फलाना झालो तर मी फलाना करेल, आणि याला हे करेल त्याला ते करेल. एकदा तुम्ही खरंच मित्रांनो त्या लेवलला गेलात ना, तुम्हाला काहीही त्याचं वाटत नाही. मला कायम वाटायचं शाळेमध्ये असताना का रवी शास्त्रीसारखं इंग्लिशमध्ये कॉमेंट्री करता आली पाहिजे. हे केलं की भरपूर कमावलं. मी ते 12वी नंतरच करायला लागलो. जेव्हा 4-5 वेळेला ती कॉमेंट्री केली इंग्लिशमध्ये, थोडी लोकांकडून स्तुती मिळाली, तेव्हा कळालं नॉर्मल आहे. इंग्लिशमध्ये कॉमेंट्री करतो म्हणजे आपण काय लय मोठा तीर मारला का? इट्स ओके. आता परत एक टुर्नामेंट आहे. मला कालच फोन आला की सर, म्हटलं मला वेळ नाही आहे, येईल मी थोड्या वेळेसाठी. आता ती आवड पण नाही. पैसे जरी देत असतील पण कोण अभ्यास सोडून तिथे जाणार? सो मला हे सांगायचं आहे तुम्हाला की तुम्ही एकदा त्या लेवलला पोहोचलात ना मित्रांनो, तुम्हाला 4 महिने 6 महिन्यात तुमची नशा उतरून जाईल. तुम्हाला वाटेल यार नॉर्मल लाईफच आपलं कसं आहे, ठीक आहे. मग पुढचं काहीतरी अचीव करण्याची तुमची जिद्द त्यावेळी तयार होते. एनिवे, आता काय मित्रांनो, पास्ट जसं पलाईट ॲडवाईस आहे, ठीक आहे. पलाईट ॲडवाईस, आय नो यू फेल बट आय वुड ट्राय अगेन. ओके, आय नो यू गॉट लेस मार्क इन द एक्झाम बट यू वुड ट्राय अगेन. पण तू परत तयारी कर. नंतर आहे पास्ट हॅबिट्स. पास्ट हॅबिट्स म्हणजे काय? भूतकाळामध्ये एखादी गोष्ट घडत होती पण आत्ता ती घडत नाही. जसं की माय ओल्ड टीचर वुड ऑलवेज टेल अस टू स्टडी हार्ड. माझे जुने शिक्षक ना कायम आम्हाला खूप अभ्यास करायला सांगायचे. बरोबर आहे, म्हणजे हे आधी घडायचं, आत्ता सांगतात की ते नाही. फॉर एक्झाम्पल सर, वेन आय वॉज इन कॉलेज आय वुड प्ले क्रिकेट रेग्युलरली. मी कॉलेजमध्ये असताना रेग्युलरली क्रिकेट खेळायचो. बरोबर आहे, म्हणजे यूज टू आणि वुड इथे एकमेकाला सिनोनिम्स आहे. यूज टूचा वापर पण कशासाठी करतात की भूतकाळामध्ये एखादी गोष्ट घडत होती. समथिंग वॉज रेग्युलरली हॅपनिंग इन द पास्ट बट दॅट डझंट हॅपन एनी मोर इन द प्रेझेंट. जसं की सर, आय यूज टू ड्रिंक मिल्क एव्हरी डे वेन आय वॉज अ चाइल्ड. तसंच आय वुड ड्रिंक मिल्क एव्हरी डे व्हेन आय वॉज अ चाइल्ड. आय वुड प्ले क्रिकेट एव्हरी डे व्हेन आय वॉज इन स्कूल. आय यूज टू प्ले क्रिकेट एव्हरी डे व्हेन आय वॉज इन स्कूल. ओके, तर इथे आपण वाक्यामध्ये वुड वापरलंय. तर वुड कशासाठी वापरलंय आपण? कशासाठी वापरलंय? तर आपल्या भूतकाळामध्ये एखादी गोष्ट घडायची पण ती आत्ता घडत नाही. आता याचं उदाहरण सांगा बरं, एक पास्ट हॅबिटचं पटकन. टेल मी, एक उदाहरण सांगा. एखादी गोष्ट तुम्ही करत होते आधी, आत्ता नाही करत. सर, आय वुड प्ले कराटे एव्हरी डे बट नाव आय डोंट. किंवा सर, आय वुड प्ले कराटे एव्हरी डे व्हेन आय वॉज इन स्कूल, असं पण म्हणू शकता. ओके, अजून सांगा सांगा सांगा. येतं तुम्हाला? ओह, एक्स्ट्रीमली गुड. सर, आय वुड स्टिच ब्लाउज और आय वुड स्टिच लेडीज क्लोथ्स
वेन आय वॉज इन माय होम टाऊन. घरी असताना मी लेडीज ड्रेस शिवायचे. ओके, सांगा सांगा. हां सर, आय वूड रीड अ लॉट ऑफ बुक्स वेन आय वॉज इन कॉलेज. कॉलेजमध्ये असताना मी खूप पुस्तके वाचायची असं. व्हेरी गुड सर. आय वूड ऑलवेज डिलिव्हर अ स्पीच इन माय कॉलेज डेज. ओके, ऑन एव्हरी ओकेजन. प्रत्येक प्रसंगी मी कॉलेजमध्ये भाषणं द्यायची. मला असं काही अजिबात वाटत नाही. तुम्ही फक्त सेंटेन्स सांगितले पण तुम्ही भाषणं दिलीत का? दिलीत ना? ओके, व्हेरी गुड. ठीक आहे, आपण ॲक्टिव्हिटी घेऊ तेव्हा द्या इथे. दिलं पाहिजे. आलं लक्षामध्ये? हे वूडचा आपण काय केला? युसेज पाहिला. ठीक आहे, चला. तुम्हाला खरंच टीचिंग येतं? प्रॉपर येतं? क्या बात है. कहाँ सीखा आपने? अच्छा, मग नंतर प्रॅक्टिस केली? क्या बात आहे. रोजगाराचं एक साधन आहे बरं ते आजच्या काळात. 250-300 रुपये घेतात शिवायचे. खरंच, आय एम नॉट जोकिंग. एक तरी स्किल असली पाहिजे बरं का माणसाकडे. कुठलंही एक स्किल, मुलगा असो मुलगी. आता तो भेद गेला बरं का, की मुलांनीच पैसे कमवायचे. नो, गर्ल शुड ऑल्सो बी फायनान्शियली इंडिपेंडंट. माझ्या बहिणीला मी कायम ते सांगायचो, की तू आर्थिकदृष्ट्या तुला उन्नत झाल्याशिवाय तुझं आयुष्य नाही. नाव शी इज अ गव्हर्नमेंटचं. माझ्या आधी ती नोकरीला लागली, लिडिंग हर हर गुड लाईफ. आहे की नाही? तर लक्षात कायम ठेवायचं की कला असली पाहिजे. शिक्षणाच्या व्यतिरिक्त एक कला आपल्याकडे असलीच पाहिजे. आहे की नाही? एखाद्याला चांगला स्वयंपाक आला पाहिजे, ती पण कला आहे. एखाद्याला चांगलं बोलता आलं पाहिजे, चांगलं लिहिता आलं पाहिजे, चांगलं काहीतरी वाद्य वाजवता आली पाहिजे. अनेक लोक आहेत शिक्षक म्हणून काम करत आहेत आणि फावल्या वेळेमध्ये तबला वाजवतात, संगीताचे कार्यक्रम करतात. माझ्या घरमालकाचा मुलगा CA आहे, चार्टर्ड अकाउंटंट. 20 लोक त्याच्याकडे कामाला आहे, स्वतःचं ऑफिस आहे. तो स्वतः गायक आहे, संगीताची कार्यक्रम घेतो. म्हणजे CA पेक्षा जास्त इन्कम त्याच्या गाण्याच्या कार्यक्रमातून आहे. प्रत्येकाला एक स्किल असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आता उदाहरण आहे, यांना फॉर एक्झाम्पल कराटे येते. लाईफमध्ये उद्या वाटलं की सर गृहिणी आहे किंवा काही नोकरी करते, आता छंद म्हणून सॅटर्डे संडे सुट्टीचा दिवस आहे, शिकवायचं मुलांना. आपल्याकडे नॉलेज आहे ना, ते आपण शेअर करायचे. आपणही फिट राहतो, मुलांनाही नॉलेज शेअर होते आणि त्यातनं 2 पैसे आपल्याला जनरेट पण होतात. हे कायम काय करायचं आहे, एक स्किल लाईफमध्ये आपण असं स्किल की ज्यांनी आपला छंद म्हणून पण जोपासला जाईल आणि ज्याच्यातनं वेळ पडली तर आर्थिक इन्कमसुद्धा येऊ शकतं. हे कायम लक्षात ठेवाय. बऱ्याच मी पाहतो, बऱ्याच गृहिणी आहेत, लग्नानंतर नोकरी करता नाही आली, घरी ट्युशन घेतात. नोकरीपेक्षा नवऱ्यापेक्षा जास्त इन्कम त्यांच्या ट्युशनमध्ये आहे की नाही? 1000 रुपये महिन्यानी मुलं येतात, हे गेले की ते गेले की ते, आरामाने लाख रुपये कमवते. तर ते जे स्किल आहे ते कधी वाया जात नाही. एक स्किल असलीच पाहिजे माणसाकडे. चला आता पाहूया मित्रांनो, आपण विल आणि शाल दोघांचा युसेज कसा करतात ते. आता पहा, विल इज बिकमिंग मच मोर कॉमन दॅन शाल. आता ॲक्च्युली शालच्या ऐवजी आपण आजकाल विल वापरतो, अँड दिस ट्रेंड सीम्स टू बी कंटिन्युइंग. इट इज सेल्डम युज्ड इन अमेरिकन इंग्लिश. ॲक्च्युली शाल जे आहे ते अमेरिकन इंग्लिशमध्ये सेल्डम म्हणजे क्वचित. सेल्डम या शब्दाचा अर्थ काय होतो? क्वचित. आहे की नाही? सर आय सेल्डम गो देअर. मी क्वचित तिथे जातो. द नेक्स्ट 2 tables illustrate some of the similarities and difference between these 2 modal auxiliary verbs. ओके, आता लक्षात ठेवायचं, दोघांचा यूज जवळजवळ सारखा. फ्युचर सिम्पल टेन्समध्ये आपण शाल आणि विल दोन्ही वापरतो. आय विल टेक द बस धिस इव्हिनिंग. आज संध्याकाळी मी बसनी जाईल किंवा बस घेईल. तसंच तुम्ही शाल वापरू शकता. आय शॅल टेक द बस धिस इव्हिनिंग. दुसरा आहे फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये, ॲट दी एंड ऑफ द मंथ वी विल हॅव बीन मॅरिड फॉर 10 years. या महिन्याच्या शेवटपर्यंत आमच्या लग्नाला 10 वर्ष झालेले असतील. आहे की नाही? असं आपण काय घेतलंय, उदाहरण घेतलेलं आहे. ठीक आहे. आता इथे काय केलं आपण, फ्युचर परफेक्टमध्ये वापरलंय. शाल पण वापरू शकतो आय आणि वी नंतर. ॲट द एंड ऑफ द मंथ वी शॅल हॅव बीन मॅरिड फॉर 10 years असं उदाहरण घेतलंय. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसमध्ये पण, बाय नेक्स्ट समर आय विल हॅव बीन स्टडिंग फ्रेंच फॉर अ डिकेड. बाय नेक्स्ट समर आय शॅल हॅव बीन स्टडिंग फ्रेंच फॉर अ डिकेड. डिकेड म्हणजे काय? एक डेकेड म्हणजे दशक, 10 वर्ष. आहे की नाही? सिल्वर ज्युबिली, गोल्डन ज्युबिली, प्लॅटिनम ज्युबिली, सेंटेनरी. आहे की नाही? सिल्वर ज्युबिली किती? 25 वर्ष झाल्यावर. डिकेड म्हणजे 10. नंतर गोल्डन ज्युबिली 50, प्लॅटिनम ज्युबिली 75. आहे की नाही? आणि सेंटेनरी 100. 100 वर्ष झाले की सेंटेनरी करायचे. आपण कार्यक्रम करतो ना, जसं मी ठरवलंय आतापासून, मी त्याची तयारी करतो की माझ्या वडिलांना जेव्हा 60 वर्ष पूर्ण होतील तर त्यांची 61 आपण काय करायची, असं जंगी कार्यक्रम जे आहे ना साजरा करायचा. आहे की नाही? खर्च करायचा, जेवण द्यायचं, वेगवेगळे काही ठेवायचं गावात, मोठा कार्यक्रम. आता वेळ आहे त्याला अजून 3-4 वर्ष, पण डोक्यात ती कॉन्सेप्ट आली, मग हळूहळू आपण त्या दृष्टीने ते तेवढं तर त्यांना आनंदाचा क्षण. तर त्याला म्हणतात वेगवेगळे आपण फेस्टिवल्स आहेत. 10 वर्ष दशक पूर्ती करतात. आहे की नाही? 25 वर्ष झाले एखाद्या संस्थेला,
प्रश्न येतात ना त्याच्यावर. एखाद्या समाज सुधारकाला 150 वर्ष झाले त्याच्यावर प्रश्न येतात. एखाद्या महत्त्वाच्या संस्थेला 100 वर्ष झाले त्याच्यावर प्रश्न येतात परीक्षेमध्ये. तर लक्षात ठेवायचं करंट इव्हेंटमध्ये वाचताना. परत आता लक्षात घ्या, वेन वी मेक अ डिसिजन ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग, बोलता क्षणी निर्णय घ्यायचा असेल तरी शाल किंवा विल वापरतो. जसं की आय विल टेक द रेड वन, मी ते लाल लाल रंगाचं घेईल, आहे की नाही. आय शाल टेक द रेड वन. बोलता क्षणी निर्णय घ्यायचा असेल तर ओके, व्हॉट वुड यू लाईक टू ईट, तुला काय खायला आवडेल. सर आय विल हॅव पास्ता असं तुम्ही म्हणू शकता. किंवा आय शॅल हॅव स्ट्रॉबेरी आईस्क्रीम असं तुम्ही काही म्हणू शकता. म्हणजे बोलता क्षणी तुम्ही काय केलं आहे, निर्णय घेतलेला आहे. ठीक आहे, चला. नंतर आहे ऑफर्स द्यायची आहे. फॉर एक्झाम्पल, आय विल सेंड द पॅकेज फॉर यू, मी तुमच्यासाठी ते पॅकेज पाठवेल. आय शाल सेंड द पॅकेज फॉर यू, मी तुमच्यासाठी ते पॅकेज पाठवेल. आय विल सेंड अ लेटर टू यू, आय शाल सेंड अ लेटर टू यू, आय विल सेंड अ लेटर टू यू, अशा अर्थाने. नंतर आहे रिक्वेस्ट, विनंती करायची असेल तरी तुम्ही शाल किंवा विल वापरू शकता. नम्र विनंती असेल तर शाल. जसं की विल यू ड्राईव्ह मी टू द एअरपोर्ट, सर विल यू प्लीज ड्राईव्ह मी टू द एअरपोर्ट, म्हणजे मला तुम्ही एअरपोर्टला सोडाल का. विल यू प्लीज हेल्प मी फॉर अ मिनिट, मला 1 मिनिट मदत कराल का. विल यू प्लीज ग्लो देअर वन्स, तुम्ही एकदा तिथे जाल का. ओ विल यू प्लीज स्विच ऑफ द लाईट, ते लाईट तुम्ही बंद कराल का. विल यू प्लीज ओपन द डोअर ओपन कराल का. विल यू बी अ व्हॉलेंटियर फॉर अ मिनिट, 1 मिनिटासाठी स्वयंसेवक व्हाल का. असं तुम्ही विल तिथे घेऊ शकता. ठीक आहे. तसंच शाल यू ड्राईव्ह मी टू द एअरपोर्ट, तुम्ही मला एअरपोर्टला सोडाल का. शाल आय पे द बिल हे मी घेऊ का. किंवा एखाद्याला सर शाल आय कॉल यू नाव, मी तुम्हाला आत्ता कॉल करू का. म्हणजे त्याची तुम्ही परवानगी घेताय. शाल वापरलं म्हणजे काय, किंवा मी कॉल केलं तर तुला चालेल का. सर शाल आय कॉल यू नाव, मी आता तुम्हाला कॉल करू का. शाल आय आस्क यू अ क्वेश्चन, मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारू का. सर शाल आय प्ले क्रिकेट विथ यू, मी तुमच्यासोबत क्रिकेट खेळू का. शाल आय कम विथ यू फॉर अ वॉक, मी तुमच्यासोबत चालायला येऊ का. शाल वी गो टू अ मूव्ही, आपण चित्रपट पाहायला जाऊ का. अशा अर्थाने आपण ते वापरलं आहे. ठीक आहे. नंतर आहे फोर्सफुल कमांड्स. फोर्सफुल कमांड म्हणजे काय, एखाद्याला तुम्ही जोर जबरदस्तीने काहीतरी सांगितलं. लहान मुलांना दम भरतो आपण, की आपल्या घरचे कधी कधी, आत्ता जर तू गोंधळ केलंस ना मारल्याशिवाय सोडणार नाही असं म्हणतो आपण, आहे की नाही. का एखाद्याला आपण रागाच्या भरात, आत्ता जर पुन्हा या गल्लीत दिसला ना तंगडं तोडीन, आहे की नाही. काय झालं, तुम्ही त्याला सांगितलं हे आत्ता झालं तर अंजाम क्या होगा इसका बुरा होगा. फोर्सफुल कमांड म्हणजे तू हे कर. एखाद्याला ते दरवाजा उघड, आत्ता टोन बदलला तुमचा. लहान मुलांना लवकर टी व्ही बंद कर, टी व्ही नाही बंद केली तर बदडून काढेल. किंवा आपल्या घरचे म्हणतात, आहे की नाही, ठेव ना मोबाईल आता, झोप ना लवकर, ओरडतात की नाही घरचे आता, आहे की नाही. आहे की नाही. आपली मराठी आई म्हणते ना मुलाला, एक गधड्या किती वेळ त्या मोबाईलमध्ये हे करतोय, झोप, आहे की नाही. तर मोबाईलचा युसेज लहान मुलांमध्ये पण वाढत चाललं ना, ते गेम काय काय खेळत राहतात. थोडंसं आपणही केअरफुल असलं पाहिजे. फोर्सफुल कमांड आहे. फोर्सफुल कमांड आहे म्हणजे केलं, असं कर. कमांड म्हणजे काय, मी सांगतो ते कर. जसं की यू विल ओपन द डोअर नाव, तू आत्ता दरवाजा उघडशील, आहे की नाही, असा अर्थाने. यू विल स्विच ऑन द AC नाव, तुम्ही आता AC ऑन कराल. यू विल पे मी द मनी, तुम्ही आता मला पैसे द्याल. काय केलं आपण सांगितलं, ओके. यू विल डू इट नाव, तुम्ही आत्ता हे कराल. म्हणजे काय झालं की तुम्ही एखाद्याला कमांड देताय. काय करताय, कमांड देताय. ठीक आहे. किंवा एखाद्याला तुम्हाला असं रागाच्या भरात नंबर मग, यू विल शेअर युअर नंबर नाव, आता तू तुझा नंबर देशील. म्हणजे काय केलं, राग. कमांड म्हणजे काय, आज्ञा देणे. पण आज्ञा, कमांड दिलं की पाळावीच लागते. मग पहा इथे काय, यू विल क्लीन अप युअर रूम राईट नाव. राईट नाव म्हणजे आत्ताच, आत्ताच्या आत्ता तू तुझी रूम क्लीन कर. तुम्ही काय केलं, कमांड दिलं, आहे की नाही. लक्षात घ्यायचं तुम्हाला. यू विल गिव्ह मी युअर पेन, यू विल गिव्ह मी माय पेन बॅक नाव, आत्ताच्या आत्ता मला माझा पेन परत दे, असा त्याचा अर्थ होतो कमांड द्यायची असेल. नंतर आहे प्रॉमिसेस, वादा. वादा करणं, हिंदीतला शब्द वादा हा उर्दू शब्द आहे. वादा म्हणजे काय, उर्दू, आहे की नाही. हिंदीतले खूप गाणे किया वो वादा निभाना पडेगा वगैरे वगैरे. एक अजून माझ्या आवडीचं एक गाणं आहे, मिलने की तुम कोशिश करना, वादा कभी न करना, वादा तो टूट जाता है. फार शाळा कॉलेजमध्ये आम्ही गुणगुणायचो त्याला. तर प्रॉमिसेस म्हणजे काय, एखाद्याला तुम्ही शब्द दिला. वचन, मराठीतला शब्द त्याला वचन आहे. हिंदीमध्ये काय, हिंदीमध्ये पण वचनच आहे. आणि वादा हा शब्द कसा आहे, उर्दू शब्द आहे जो हिंदीमध्ये वापरतात. की सर आप मुझसे वादा करिए की आप ये बात जरूर करेंगे, असं वादा करणे म्हणतात त्याला. आय विल ऑलवेज लव्ह यू, तुम्ही काय केलं, प्रॉमिस केलं एखाद्याला. आय विल ऑलवेज लव्ह यू, मी नेहमीच तुमच्यावर प्रेम करेल. म्हणजे काय केलं तुम्ही, त्याला प्रॉमिस दिलेले आहेत, आहे की नाही. फार रेअरेस्ट ऑफ द रेअर लोक आपल्याला मिळतात
की ते शेवटपर्यंत कोणाला तरी आठवण ठेवतात. पण आत्ताचा काळ कसा आहे की म्हणजे मी थोडासा वेगळ्या फिलॉसॉफीत बिलीव्ह करतो. लाईफचा एक फंडा आहे मित्रांनो. तुमच्याकडे आधी जे होतं, समजा ए नावाची व्यक्ती किंवा वस्तू होती तुमच्याकडे आधी, आता ती नाही आहे. आता तुमच्याकडे बी नावाची वस्तू किंवा व्यक्ती आहे. पण बी नावाची वस्तू जर ए पेक्षा बेटर असेल तर तुम्हाला एचं तेवढं महत्त्व वाटत नाही. हे लाईफ आहे. पण तुमच्याकडे बी पेक्षा तुम्हाला ए, बी मध्ये कमतरता जाणवल्या तर मग तुम्हाला कायम ते ए जे आहे ते आठवतं. आणि मी तुम्हाला व्यक्तिगत म्हणजे ऑल्दो आय हॅवंट एक्सपिरियन्स्ड इट, पण मी शिकलो आहे ते. तुम्हाला एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की लाईफ इज व्हेरी लिमिटेड. खूप लिमिटेड लाईफ आहे. यू शुड नॉट रुईन इट. तुम्ही त्याला असंच वाया घालवता कामा नये. यू शुड ऑलवेज मेक डिसिजन्स अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. परिस्थितीनुरूप तुम्हाला निर्णय घेता आले पाहिजे, आहे की नाही. जो एखादी गोष्ट झाली असेल भूतकाळामध्ये तर त्याचं ओझं कायमस्वरूपी तुम्ही वागवू शकत नाही, आणि त्याचं ओझं वागवू पण नये या मताचा मी आहे. त्याचं ओझं तुम्ही वागवू नये. कधी कधी काही गोष्टी डेस्टिन्ड असतात, काही गोष्टी डेस्टिन्ड असतात. खूप प्रयत्न करूनही आपल्याला, मी खूप मुलं पाहिली अकॅडमिकली खूप इंटेलिजंट आहे, मेरिटोरियस आहे, साधी प्रिलिम्स त्यांना पास होत नाही. एखादा असतो असाच दिवसातनं 2 तास अभ्यास करणारा, तो ऑफिसर होतो. तर काही काही गोष्टी लक असतात, काही काही डेस्टिन्ड असतात. हो सकता है उससे भी कुछ बेटर हो. त्यामुळे आयुष्याचा त्या अट्टहासाला तुम्ही प्रयत्न करायचा आहे, प्रचंड प्रयत्न करायचा आपल्याला. पण आपल्याकडे ते नाही म्हणून माझं आयुष्य संपलं, किंवा ते नाही म्हणजे माझं आयुष्य झिरो, असं अजिबात नाही. याला इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, काउंट युअर ब्लेसिंग्स. इडियम्स आहे, म्हणजे जे तुमच्याकडे आहे त्याचा तुम्ही काय केला पाहिजे, विचार केला पाहिजे. नाही सर ते आलिया भट नाही म्हणजे माझं आयुष्य संपलं आता, असं नाही. कोई बात नहीं यार, आलिया भट नहीं, कम से कम आलिया तो मिल जाएगी. आलिया नहीं मिलेगी तो आसरा मिल जाएगी, आहे की नाही. याचा अर्थ काय, की जे तुमच्याकडे आहे त्याला तुम्ही ॲडजस्ट करून पुढे चालले पाहिजे, आहे की नाही. हे कायम तुम्ही लक्षात ठेवायचं. पुढे आता प्रॉमिसेस आहे. आय विल ऑलवेज लव्ह यू, आहे की मी नेहमी तुमच्यावर प्रेम करेल, असं काय घेतलं आपण, वाक्य घेतलं, प्रॉमिस केलं. डोंट वरी, आय विल हेल्प यू, मी तुमची मदत करेल, तुम्ही त्याला वचन दिलं आहे. यू गो देअर फर्स्ट, आय विल मीट यू देअर. आधी तुम्ही जा, मी तुम्हाला नक्की तिथे भेटेन. तर विल जनरली आपण कुठे वापरतो, प्रॉमिस करायचं असेल एखाद्याला तर. नंतर आहे प्रेडिक्शन. प्रेडिक्शन म्हणजे काय, भाकीत करायचं आहे आपल्याला. माय टीम विल विन द चॅम्पियनशिप, माझा संघ हा सामना नक्कीच जिंकेल. प्रेडिक्शन केलं आहे, पण खात्री कशी आहे इथे, 100% आहे. इथे विल वापरलं आहे ना, तर खात्री कशी आहे, 100% तुम्ही शुअर असाल तर तुम्ही काय करतात, इथे विल जे आहे ते वापरता. आलं का लक्षामध्ये, कळलं मित्रांनो इथपर्यंत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. आता दुसरं एक महत्त्वाचं अजून युसेज सांगतो तुम्हाला, की फ्युचर सिम्पल टेन्समध्ये पण काय करतो आपण, शाल किंवा आय विल वापरतो. जसं की आय शॅल टेक द बस. आता हे शाल आणि विलचं मी एकदाच तुम्हाला सांगितलं आहे. जसं की आता प्रेडिक्शन, जसं म्हटलं ना, आय विल बी द मॅनेजर वन डे, आय शॅल बी द मॅनेजर वन डे, की मी एके दिवशी काय होईल, मॅनेजर होईल. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. मित्रांनो, कॉन्फिडन्स कधी येतो आयुष्यामध्ये, घाबरणं आपण कधी सोडतो माहिती आहे का. सध्या आपण घाबरतोय, प्रत्येक माणूस घाबरतोय. एम आय राईट. का घाबरतो आपण, हां, अनसर्टन्टी. एक लक्षात ठेवा मित्रांनो, तुमच्याकडे जर स्किल असेल ना, तुम्हाला भीती नाही वाटत. फॉर एक्झाम्पल ह्या म्हणाल्या की सर मला स्टिचिंग येतं, नाही कुछ हुआ ना सर, तर मी एवढं चांगलं ब्लाऊज शिवेल की त्याच्यातनं मला पैसा निर्माण होईल. नहीं नौकरी लगी ना सर, मैं मार्शल आर्ट की इतनी बढ़िया प्रैक्टिस करूँगी कि मेरे कोचिंग में सबसे ज़्यादा बच्चे होंगे. आला का लक्षात तुम्हाला. म्हणजे मी म्हणालो ना कला, की तुम्ही एखादी गोष्ट तुमचं ड्रीम आहे, मान लो नहीं हुआ तो क्या जिंदगीभर रोते रहेंगे, आहे की नाही. तर मला मारिया शारापोवा जाम आवडायची, रशियन आपली ती टेनिस प्लेयर. मग तिला कधी भेटताच नाही आलं मला. शी वॉज माय ड्रीम गर्ल. मग मारिया शारापोवाचं लग्न दुसरीकडे झालं म्हणून मी रडत बसायचं का, उदाहरण सांगतोय मी तुम्हाला. रडत बसायचं का, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. इट वॉज नॉट डेस्टिन, आहे की नाही. तर लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला, की आपल्याकडे एक स्किल असलं पाहिजे. तुम्ही समजा पोलीस भरतीची तयारी केली, 3-4 अटेम्प्ट दिल्या, नाही होत आहे सर, सिच्युएशन चेंज झाली. तो जो राग आहे तो दुसऱ्या क्षेत्रात काढायचा. म्हणजे मी माझ्या बाबांना एकच शब्द सांगितला होता आफ्टर पासिंग माय MBA. मला खूप छान ऑफर मिळाली होती दुबईची. माझे बाबा म्हणे जा रे तू, कशाला आहे, शेवटी पैसाच तर इम्पॉर्टंट आहे, तू गेला म्हणजे पटकन आम्हाला सगळं तुझं उरकवून टाकता येईल. मी त्यांना म्हणालो की ठीक आहे, हरकत नाही, मी काहीतरी करतो आहे आता. समजा प्रयत्न करूनही नाही झालं
तर मी पुढच्या 10 वर्षामध्ये इंडियातला एक बेस्ट कॉर्पोरेट ट्रेनर होईल, की प्रत्येक तरुणाच्या मोबाईलमध्ये माझा व्हिडिओ असेल, प्रत्येकाला माझं नाव माहिती असेल आणि मी चिक्कार पैसा त्यातनं कमवेल. मग त्यासाठी वाटेल ती मेहनत मी करेल, असा मी शब्द माझ्या वडिलांना दिला. आणि मी ते ठरवलं की बाबा प्रयत्न केला आहे आपण, आय वॉन्ट टू बिकम समथिंग. नाही झालं, मग नाही झालं म्हणजे ते रिग्रेट ठेवायचं आहे का? अगर मैं ऑफिसर बन जाता तो साला मैं कुछ अच्छा करता, तो वो पूरा गुस्सा यहाँ पे उतारना है. समजा नाहीच झालं तर भाषेवरती, ॲक्सेंटवरती अशी पकड मिळवायची की त्या क्षेत्रामध्ये आपण बाप झालो पाहिजे. म्हणजे अब्राहम लिंकन जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, तर ते ते चांभार होते, ॲक्च्युली कॉबलर होते व्यवसायाने. तर एकदा ते जेव्हा निवडून गेले प्रेसिडेंट म्हणून, तर ते भाषण द्यायला लागले. ते खासदार होता, हे कृष्णवर्णीय होते ना, काळे होते. गोरा खासदार उठायला लागला आणि त्याला म्हणे, काय एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतोय, सांभारता येतो, तुझे वडील म्हणे आमच्या परंपरागत आमच्या घरी म्हणे जोडे शिवतात. तर अब्राहम लिंकन रागावले नाहीत. माझ्या बापाला चांभार म्हणतो का, नाटक करा याला आणि टाका. राष्ट्राध्यक्ष काही करू शकतो, तात्या करतायत आता तसं. पण त्यांनी काय म्हटलं की सर हो, माझे वडील सांभार होते, मला त्यांचा अभिमान आहे आणि ते खूप छान जोडे शिवायचे. तीच कला माझ्यात पण आहे, मी पण चांगले जोडे शिवतो. आत्ताही तुम्हाला जर तुमच्याकडे जोड्याची काही अडचण असेल, तुम्ही मला नम्रपणे सांगू शकता, माझे वडील किंवा मी आम्ही ती सेवा तुम्हाला देऊ शकतो. असं बोलून त्यांनी लोकांची मने जिंकली. ते इतिहासामध्ये अजरामर झालं, म्हणून अब्राहम लिंकनचं नाव कायम घेतलं जातं. त्यांच्या मुलांनी त्यांना एक प्रश्न विचारला, तरुण मुलगा होता आणि ते राष्ट्राध्यक्ष. आता मला सांगा, राष्ट्राध्यक्ष, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जगात सगळ्यात मोठा आहे ना, त्याच्या पलीकडे आहे का कुठलं पद? आपल्या प्राईम मिनिस्टर त्यांच्यासमोर कोणीच नाही, ते जग चालवत आहेत. वाटेल तिथं युद्ध करू शकतात, एवढी त्यांची इकॉनॉमी स्ट्रॉंग आहे. पण तरी त्यांच्या मुलांनी जेव्हा त्यांना विचारलं की बाबा मी काय हो, तुम्ही प्रेसिडेंट झालात, प्रेसिडेंटपेक्षाही मोठं काही आहे का? अब्राहम लिंकन आन्सर्ड हिज सन की बाळा, तुला जे व्हायचं आहे ना ते हो, तुला जे व्हायचं आहे ते हो. आपला परंपरागत व्यवसाय आहे चांभार होणं. तुला चांभार व्हायचं असेल, माझी काही हरकत नाही, पण एकच लक्षात ठेव की तू चांभार झालास ना तर इतके छान जोडे शिवायला शिक की तुझ्यासारखे जोडे कोणाला शिवताच आले नाही पाहिजे. येतं का लक्षामध्ये तुम्हाला? दिस इज कॉल्ड डेफिनेशन ऑफ एक्सलन्स. ही एक्सलन्सची काय आहे डेफिनेशन. आमचा बाप आणि आम्ही, नरेंद्र जाधव यांची एक आत्मकथन आहे, कधी वेळ मिळाला भविष्यात तर वाचा. मी 11वीत असताना वाचला होता. त्यात त्यांचे वडील मुंबईच्या गोदी म्हणजे जिथे जहाज वगैरे बांधणी होतं ना, तिथे काम करायचे साधे कामगार म्हणून. तर त्यांनी त्यांच्या पोराला सांगितलं होतं, नरेंद्र जाधव फार मोठ्यात RBIमध्ये काम करत आहेत सल्लागार म्हणून, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू राहिलेले आहेत, मोठा माणूस आहे. तर नरेंद्र जाधव यांनी बाबासाहेबांचं चरित्र पण लिहिलं आहे. त्यांनी सांगितलं की त्या पुस्तकात उल्लेख आहे की माझ्या बापांनी सांगितलं होतं की बेटा जे पण काय करशील ते कर, पण टापला जायचं. त्या भाषेत म्हणजे टापला जायचं. टापला जायचं म्हणजे काय? जिथे जाशील तिथे. आता कुलगुरुपद जोक आहे का? 6-7 जिल्ह्या मिळून एक, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही RBIमध्ये काम करताय सल्लागार म्हणून, इज इट अ जोक? प्राईम मिनिस्टरच्या सोबत काम करतायत ना ते, सहज त्यांना राज्यसभेची तिकीट मिळू शकते. म्हणजे त्यांनी काय केलं, वडिलांचा तो शब्द पाळला आणि कुठे गेले? टॉपला गेले. तर आपल्याकडे असलेल्या स्किलमध्ये आपण काय केलं पाहिजे? सेकंड ऑप्शन म्हणून त्या टॉपला गेलं पाहिजे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर आपण विल आणि शालचा युसेज जो आहे तो पाहिला. आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मित्रांनो, कधी कधी शालचा जो वापर आहे तो एखाद्याला थ्रेट, धमकी देण्यासाठी सुद्धा केला जातो. धमकी द्यायची असेल, पण आय आणि वी नंतर नाही. समजा तुम्ही काय केला, यू, वी, दे, ही, शी, इट आणि एखाद्या व्यक्तीचं नाम आहे, त्याच्यानंतर जर शाल वापरला तर तुम्ही त्याला धमकी देत आहात, बरोबर आहे. जसं की समजा शाल जे शाल, शालचा निगेटिव्ह काय होतो? शाल नॉट. आणि याचा कंट्रॅक्टेड होतो शांट. काय होतो? शांट. शांट. समजा यू शॉल नॉट कम हिअर अगेन, आता तू इथे पुन्हा यायचं नाही. म्हणजे काय केलं? धमकी दिली आहे तुम्ही. ओके, यू शॉल नॉट चेक माय फोन अगेन, तुम्ही परत माझा फोन चेक करायचा नाही. धमकी दिली आपण, बरोबर आहे की नाही? ही शॉल नॉट बी विथ यू, तो आता तुमच्यासोबत असता कामा नाही. घरच्यांना कळालं, घरच्यांनी काय केलं? ताकीद दिली, बेटा वो दिखना ही नहीं चाहिए, आहे की नाही? याचा अर्थ काय झाला? शाल वापरलाय आपण, आहे की नाही? तर शाल काय केलं? धमकी द्यायची असेल एखाद्याला, यू शॅल ओपन द डोर राईट नाऊ, आत्ता दरवाजा उघड. आपण असं उदाहरण सांगितलंय. यू शॅल मेक मी अ कप ऑफ टी नाऊ, आत्ता तुम्ही माझ्यासाठी चहा करा, ऑल्दो मी ते पित नाही कधीच. ठीक आहे, आलं का लक्षामध्ये? नॉट टी नॉट कॉफी. तर लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की शाल नॉट आपण कधी कधी आपण वी, यू, दे, ही, शी, इट नाऊ नंतर धमकी देण्यासाठी आपण वापरतो. यू शॅल डू युअर होमवर्क राईट नाऊ, आत्ताच आत्ता तू होमवर्क करशील. ओके,
यू शाल नॉट स्पीक अ वर्ड बिटवीन आवर कॉन्व्हर्सेशन. आमच्या मधात तो एक शब्दही बोलता कामा नये. म्हणजे काय केलं तुम्ही, शाल आणि शाल नॉट वापरलं. आलं का लक्षामध्ये, कळलं इथपर्यंत? ठीक आहे. आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिकली काही कम्युनिटीजमध्ये स्त्रियांना निर्णय प्रक्रियेत सहभाग दिल्याच जात नाही. लग्न प्रक्रिया असू द्या, काही घरचा आर्थिक व्यवहार असेल, बायकांना ते बोलायला गेल्या ते त्यांना काय म्हणतात, तू गप्प बस, तुला काय कळते. आपल्या घरी पण असं कधीतरी होतं. इट हॅपन्ड इन माय होम ऑल्सो. माझ्या वडिलांवर अनेकदा रागावलो. सिंपल गोष्ट आहे मित्रांनो, एखादी मुलगी आहे, तिला तुम्ही विचार करायला संधीच देत नाही आहे, तिचं मत तुम्ही ऐकून घेत नाही आहे, तिच्या पोटी येणारं बाळ हुशार कसं होईल? तिची स्वतःची बुद्धी जर विकसित नाही झाली तर तिच्या पोटी येणारं अपत्य जे आहे ते तेवढं टॅलेंटेड होईल का? म्हणजे आपल्याकडे अजूनही, मी नाव नाही घेत कोणाचं, पण स्पेसिफिकली मी पाहिलं आहे की पुरुष नॉनव्हेज खातात, स्त्रियांना नाही खाऊ देत. चुकीचं नाही का? जेंडर बायस नाही का? की तुम्ही खाताय, त्यांना खाऊ देत नाही. आहे आपल्याकडे काही कम्युनिटीजमध्ये आजही, म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी पाहिलं आहे. काही ठिकाणी स्त्रिया काही बोलायला गेल्या की विचित्र, म्हणजे पुरुष खुर्चीवर बसतात आणि स्त्रिया खाली बसतात. इज इट फेअर? इट इज नॉट फेअर. इन माय हंबल व्ह्यू इट इज नॉट फेअर. की कुठे काही कार्यक्रम असेल, काही असेल समजा, तर चटाई टाकून स्त्रिया खाली बसतात आणि पुरुषांना खुर्ची दिलेली आहे. जेंडर बायस नाही का हा? सगळ्यांना खुर्च्या द्या ना, अदरवाईज सगळ्यांना चटाईवर बसवा, काही प्रॉब्लेम आहे का? पण आपल्याकडे अजून बघा, पाहुणे कोणी आले तर बाच किंवा पलंग देतात माणसांना झोपायला आणि बाया बिचाऱ्या चटाई टाकून गादी टाकून खाली झोपतात. चुकीचं नाही वाटत का तुम्हाला हे? आहे ना, बायस्ड आहे ना, जेंडर डिस्क्रिमिनेशन नाही आहे का? लग्न होतात गावाकडे आमच्या विदर्भात, पंक्तीमध्ये आधी माणसांना जेवू घालतात, नंतर बायांना. असं का? बायस नाही आहे? येस, इट इज अ बायस. आय एम गोना ब्रेक दॅट ट्रेडिशन. आधी बायांना जेवू घालायचं. माझ्या घरी जेव्हा वर्षातून एकदा प्रोग्राम होतो, संन्यासी येतात तेव्हा तेव्हा आम्ही एकत्रच करतो सगळं. इधर से आदमी को बिठा दो, इधर से लेडीज को बिठा दो. म्हणजे तुम्ही कायम त्यांना छोट्या छोट्या गोष्टीमधून दुय्यम वागणूक. म्हणजे समजा भाऊ जेवायला बसलाय, बहिणीला, ए पाणी आण ग, ए त्याला चपाती वाढ. ती जेवायला बसल्यावर भाऊ करतो का तसं? ती जेवायला बसली आहे, मग आईने भावाला पण सांगायला पाहिजे, हे ते पाणी देते, बबलीला पाणी घेऊन दे, तिला भाजी नेऊन दे. आणतो का भाऊ कधी? बाबा आणतात का? आईला समजा जाग्यावर, ओ पाणी घेऊन या, ओ चहा बनवा जरा. फार रेअरेस्ट ऑफ द रेअर आहेत. आय एम प्राऊड, माय फादर इज अ व्हेरी गुड पर्सन, इज अ व्हेरी गुड कुक. त्यांच्या काळात मेस बीस असा नव्हता ना. माझ्या आईचा मध्यंतरी अपघात झाला होता, 6 महिने ही यूज टू कुक. भांडे घासणे, जेवण करणे, सगळं सगळं करणे. केलं पाहिजे की नाही माणसाने? माझे जे ओनर आहेत ते दोघेच राहतात, वयस्कर आहेत, 60+ आहेत. ते चहा करतात, आणून देतात, आपण कधी गेलो तर पाणी घेऊन येतात. ती अंडरस्टँडिंग पाहिजे. पण दुर्दैवाने आपल्याकडे अजूनही जेंडर बायस्ड खूप आहे. पण तुम्ही लोक मात्र त्याविरुद्ध लढले पाहिजे. आणि तुम्ही तुमच्या, म्हणजे तुमच्या घरात असं घडत असेल तर तुम्ही त्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. म्हणजे असं नाही आहे तुम्ही एखाद्यासाठी करताय, मग त्यांनी पण तुमची सेवा केली पाहिजे की नाही? इज इट नॉट फेअर? तुम्ही एखाद्याला चहा आणि पाणी देताय, तुम्ही एखाद दिवशी उशिरा आलात, तुम्ही थकलेला आहात, तर तुमच्या बाबांनी किंवा तुमच्या भाऊने तुम्हाला एखाद दिवशी ग्लासभर पाणी दिलं तर काय बिघडलं? इज इट नॉट द केस? ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या घरून चाल. माय फॅमिली इज व्हेरी लिबरल. वाय आय एम सेईंग माय फॅमिली इज व्हेरी, माय मदर, माय फादर, त्याचं कारण असं आहे की दे अंडरस्टँड इच अदर वेल. आईने बाबाला सांगितलं, ओ ते घ्या बरं तेवढं, ते ताटावरती उठतील घेतील. नॉट नेसेसरी की आईनेच जाऊन ते घेतलं पाहिजे. किंवा मी घरी गेलो समजा की काही म्हटलं, थांब आई मी घेऊन येतो, बहीण बाजूला आहे पण का तिला सांगायचं ना? तर हे थोडंसं आपण ह्या गोष्टींकडे पण व्यक्तित्व विकास करताना लक्ष दिलं पाहिजे. इथपर्यंत लक्षात आलं का? समजलं? ठीक आहे. आता आपण इथे थांबूया आणि आपला वेळ झाला आणि पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. ठीक आहे. जाता जाता एक शेर सांगतो तुम्हाला. ठीक आहे, सांगू? तर शेर असा आहे,